स्पर्धा परीक्षेमध्ये इतिहास विषयाचा अभ्यास करत असताना इतिहासातल्या काही घडामोडीला विशेष असं महत्त्व असतं आणि ते घडामोडी म्हणजे कोणत्या की ज्या घडामोडीला 200 वर्ष 150 वर्ष 100 वर्ष 75 वर्ष पूर्ण झालेले आहे अशा घडामोडीवर प्रश्न असतो। त्यामुळे इतिहास विषयाचा अभ्यास करत असताना आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक या घटकांवरचा जेव्हा आपण अभ्यास करून स्पर्धा परीक्षेला जातो तेव्हा अभ्यास करताना ह्या घटनेकडे लक्ष द्यावं लागतं, कारण त्या घटनेवर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात। ठीक आहे, त्यामुळे अशाच घटना घेऊन आजचं लेक्चर मी खास तुमच्यासाठी बनवलंय आणि ते लेक्चर असणार आहे इतिहासामधल्या ऐतिहासिक घटना ज्या घटनेला 200 वर्ष 150 वर्ष 125 वर्ष 100 वर्ष आणि 75 वर्ष पूर्ण झालेला आहे अशा सर्व घटना आज मी तुमच्या समोर मांडणार आहे। ह्या घटनेचा अभ्यास करत असताना आपण त्या घटनेच्या आसपास झालेल्या ज्या काही छोट्या मोठे पॉइंट आहेत ते सुद्धा पॉइंट करून जाणं गरजेचं, ज्या पॉइंटवर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा। त्यामुळे नमस्कार, मी पवन सर। आपण बघूया या घटना ज्या घटना ऐतिहासिक दृष्टिकोनातून परीक्षेसाठी काय आहेत महत्त्वाच्या आहेत। तर त्यातली आपली पहिली घटना आपण बघूया। तर त्या घटनेमधल्या आपल्या पहिल्या घटना आहेत 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना, लक्षात ठेवा। मग 200 वर्ष पूर्ण झालेल्या ज्या घटना आहेत त्या घटनेवर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात। मग ते करत असताना आपली पहिली घटना स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती यावर्षी 200वी आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या असलेल्या 200 जयंतीच्या निमित्ताने परीक्षेला आपल्याला क्वेश्चन त्यांच्यावर येऊ शकतो। मग स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावर प्रश्न येताना आपल्याला आयोग काय विचारतं तर स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांचं सामाजिक धार्मिक सुधारणेमध्ये असलेलं योगदान। मग सामाजिक धार्मिक सुधारणेत योगदान बघत असताना आपणाला त्यांचा आर्य समाज करून जावं लागतं। आर्य समाजावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात। ठीक आहे, त्यामुळे स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 1824 ला 12 फेब्रुवारी 1824 ला झालेला दिसतो, लक्षात ठेवा। त्यांचं मूळ नाव होतं मूळशंकर करसनदास तिवारी, पण त्यांचा जन्म झाला होता गुजरात मधलं एक छोटं संस्थान होतं, त्या संस्थानाचं नाव होतं मोरवी आणि मोरवी संस्थानामध्ये गाव होतं, त्या गावाचं नाव होतं टंकारा। त्यामुळे टंकारा गावी त्यांचा काय झालेला जन्म झालेला। पण त्यांचं घराणं लहानपणापासून काय होतं धार्मिक होतं, लक्षात ठेवा। आई वडील हे धार्मिक होते, ईश्वराची पूजा वगैरे करायचे, पण त्यांच्या मनामध्ये लहानपणापासून एवढे प्रश्न होते ते प्रश्नाची उत्तरं देता देता त्यांच्या वडिलांची परेशानी व्हायची, लक्षात ठेवा। मग असंच एके दिवशी शंकराच्या पुढे असलेला नैवेद्य हा उंदरांनी खाल्ला होता आणि त्यांनी तो बघितला होता, पण घरचे त्यांना उत्तर द्यायचे की तो नैवेद्य शंकर खातो, लक्षात ठेवा। मग जेव्हा त्यांनी ते प्रश्न बघितलं, ते सगळं बघितलं वातावरण आणि त्यांनी आईला प्रश्न विचारला, तेव्हा मात्र त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काही समाधानकारक मिळालं नाही, म्हणून घरच्यासोबत वाद झाला आणि पुढे जाऊन त्यांनी आपल्या घरादाराचा त्याग केला। मग घरादाराचा त्याग केल्यानंतर पुढे त्यांना आपला धर्म समजून घ्यायचा होता, म्हणून त्यांनी पुढे जाऊन आपल्या धर्माचा म्हणजेच वेदांचा अभ्यास केला। वेदांचा अभ्यास त्यांनी केला एका ठिकाणी, ते ठिकाण होतं मथुरा आणि मथुरामध्ये त्यांना एक गुरु भेटले होते, त्या गुरुचं नाव होतं विरजानंद किंवा तुम्ही त्यांना व्रजानंद असं म्हणता, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुढे वेदांचा काय केला अभ्यास केला। प्रश्न विचारतील त्यांनी वेदांचा अभ्यास कुणाकडून केला मथुरेमध्ये असलेले त्यांचे गुरु स्वामी व्रजानंद यांच्याकडून त्यांना वेदांचा अभ्यास केला। जेव्हा त्यांना वेदांच्या माध्यमातून आपला धर्म आपली संस्कृती कळाली, त्या संस्कृतीमधलं त्या धर्मामधलं जे शुद्ध स्वरूप आहे जे समाजाला माहीत नाही ते समाजासमोर आणण्याचा त्यांचा काय राहिला प्रयत्न राहिला। आणि समाजासमोर आणत असताना मग त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सुरुवातीला व्याख्यान दिले, पण ते व्याख्यान किती दिवस द्यायचे, मग ते महाराष्ट्रामध्ये यायचे, ते मद्रासमध्ये जायचे, ते उत्तर भारतामध्ये सुद्धा फिरले, पण हे सगळं किती दिवस करायचं हे करत असताना त्यांच्या डोक्यात आलं की आपण याला संस्थात्मक स्वरूप द्यायला पाहिजे, म्हणून त्यांनी पुढे 10 एप्रिल 1875 ला मुंबईमध्ये काकडवाडी या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे दयानंद हे कट्टर काय होते वेदनिष्ठ होते। त्यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ सुद्धा लिहिला, ज्या ग्रंथामध्ये त्यांनी हे सगळे विचार मांडले। तर परीक्षेला क्वेश्चन विचारतील सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाला सुद्धा या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत, लक्षात ठेवा, म्हणून परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाला मराठीमध्ये भाषांतर कुणी केलं तर मराठीमध्ये भाषांतर करणारे व्यक्ती कोण होते तर त्यांचं नाव होतं श्रीपाद सातवळेकर। तर श्रीपाद सातवळेकर यांनी त्यांना मराठीमध्ये काय केलेलं त्या ग्रंथाला कन्वर्ट केलेलं। ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने स्वामी दयानंद सरस्वतीचं आपल्याला कार्य दिसतं। त्या सत्यार्थ प्रकाश ग्रंथासोबत त्यांनी अजून काही ग्रंथ लिहिले होते, ज्यामध्ये संस्कार विधी, पंचमहायज्ञ विधी आणि गोकरुणा निधी हे त्यांचे ग्रंथ महत्त्वाचे मानले जातात। हे सगळं करत असताना त्यांचं कार्य होतं शुद्ध वैदिक धर्माला लोकांसमोर आणणं, लक्षात ठेवा। त्यामुळे वैदिक धर्माचं स्वरूप काय करणं शुद्ध स्वरूप स्पष्ट करणं,
त्यानंतर त्यांनी हिंदू समाजामध्ये चालणाऱ्या मूर्तीपूजेला सुद्धा विरोध केला होता. त्यानंतर महिलांना आणि शूद्रांना वेदाचा अध्ययन करण्याचा अधिकार आहे असं सुद्धा मत त्यांनी स्पष्ट मानलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे समाजामध्ये चातुर्वर्ण वर्ग पद्धती होती, त्या चातुर्वर्ण वर्ग पद्धतीला सुद्धा त्यांनी काय केला होता, विरोध केला होता, लक्षात ठेवा. मनुष्य हे जन्मानं कधी श्रेष्ठ बनू शकत नाही, पण मनुष्य किंवा मानव कर्मानं श्रेष्ठ बनतो, हे सुद्धा वाक्य स्वामी दयानंद सरस्वतींनी म्हणलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण वैदिक धर्मामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेला काय होता, पाठिंबा होता, पण स्वामी दयानंद सरस्वतींनी हीच गोष्ट पुढे नाकारली, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे स्त्री शिक्षणाला सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलं. महिलांचे एज्युकेशन हे सुद्धा त्यांनी महत्त्वाचं मानलं आणि त्याला प्रसार आणि प्रचार केला. तर जातीभेदावर त्यांनी टीका केली. एवढं हिंदू धर्मामधलंच नाही तर ख्रिश्चन, त्यानंतर सिख असेल, यहुदी असेल, इस्लाम असेल, या धर्मामधलं सुद्धा त्यांनी टीका समोर उघड पद्धतीने स्पष्ट पद्धतीने मांडलेले आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. त्यामुळे असं काम स्वामी दयानंद सरस्वती यांचं आपल्याला दिसतं, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. मग स्वामी दयानंद सरस्वतींनी जे काम केलं तो समाज कोणता आहे, आर्य समाज. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्वामी दयानंद सरस्वती यायचे तेव्हा ते महाराष्ट्रामधल्या तरुणांसमोर आर्य समाजाचं काय सांगायचे किंवा हिंदू धर्माबद्दल व्याख्यान द्यायचे. त्या व्याख्यानाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही तरुणांवर पडला. त्या तरुणांनी पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज आणला, लक्षात ठेवा. त्यामुळं पुढे जाऊन ते मद्रासमध्ये गेले. मद्रासमधल्या तरुणांवर सुद्धा या विचारधारेचा प्रभाव पडला, म्हणून मद्रासमध्ये पुढे जाऊन वेद समाजाची काय झाली, स्थापना झाली. महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज आणणारे आत्माराम पांडुरंग तरखडकर होते आणि मद्रासमध्ये वेद समाजाची स्थापना करणारे श्रीधरलू नायडू होते, ज्यांच्यावर स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विचारांचा काय होता, प्रभाव होता. आणि मग त्या विचाराला संघटनात्मक बांधणीमध्ये आणायचं होतं, म्हणून त्यांनी 10 एप्रिल 1875 मुंबईमध्ये काकडवाडी या ठिकाणी काय केलं, आर्य समाजाची स्थापना केली. त्यामुळे आर्य समाजाचं पहिलं एक महत्त्वाची घोषणा होती बॅक टू वेदा, लक्षात ठेवा. वेदाकडे झाला. कारण वेद हे ईश्वरी ज्ञान आहे आणि याचा आपण सगळ्यांनी स्वीकार करायला पाहिजे असं स्वामी दयानंद सरस्वती म्हणले. पण बॅक टू वेदावर टीका करणारे समाजसुधारक होते महात्मा फुले, लक्षात ठेवा. कारण महात्मा फुलेंनी बॅक टू वेदावर टीका केली होती. कारण महात्मा फुले यांचं म्हणणं होतं वेद हे अपृष्य नाहीत, लक्षात ठेवा. याचा अर्थ वेद हे ईश्वरानं तयार केलेले नाहीत, वेद हे कुणी तयार केलेले आहेत, मानवानं. कारण धर्मग्रंथ श्रेष्ठ असू शकत नाही, मानव श्रेष्ठ आहे, हा विचार होता महात्मा फुले यांचा. पण स्वामी दयानंद सरस्वतींनी वेदाला ईश्वरी ज्ञान म्हणलं होतं, त्यामुळे बॅक टू वेदावर महात्मा फुलेंनी टीका केलेली आपल्याला दिसते. पण महात्मा फुलेंनी जरी टीका केली असली तरी पुढे स्वामी दयानंद सरस्वतीचे व्याख्यान महात्मा फुले यांच्याच पुढाकारानं पुण्यामध्ये भरविण्यात आले होते, लक्षात ठेवा. आणि ज्या व्याख्यानाच्या माध्यमातून पुढे रानडेंनी ते व्याख्यान मराठीमध्ये कन्वर्ट केलेले सुद्धा आपल्याला दिसतील. तो सुद्धा आयोगाचा क्वेश्चन होता. पुण्यामध्ये हत्तीवरून मिरवणूक काढण्यामध्ये सुद्धा स्वामी दयानंद सरस्वतीची मिरवणूक काढण्यात आली होती, त्याला महात्मा फुलेंनी सुद्धा पाठिंबा दिला होता, लक्षात ठेवा. त्यानंतर शुद्धीकरण चळवळ चालू केली. शुद्धीकरण चळवळ चालू करणारा समाज कोणता होता असं विचारलं तर आर्य समाज. जे परधर्मामध्ये गेलेत त्यांना परत हिंदू धर्मामध्ये घेऊन येण्याचं काम कुणी केलं, आर्य समाजाने केलं. पण जर हेच काम समाज सुधारकांनी कुणी केलं असं विचारलं तर त्यांचं नाव बाळशास्त्री जांभेकर. कारण जांभेकरांच्या काळामध्ये वेदोक्त आपलं शेषाद्री प्रकरण झालं होतं आणि त्या शेषाद्री प्रकरणामुळं पुढे जाऊन काय झालेलं, त्यांना आद्य समाज सुधारक पण म्हणतात. नारायण आणि श्रीपत हे 2 मुलं होते, त्यांना हिंदू धर्मात आणलेलं. ठीक आहे. त्यामुळे शुद्धीकरण चळवळ कुणी चालू केली, आर्य समाजानं. ह्याच गोष्टीमुळं आर्य समाजाला भारतीय संतोषाचं जनक व्हॅलेंटाईन चिरोल म्हणले, लक्षात ठेवा. कारण त्यांनी ख्रिश्चन धर्माच्या विरोधातच एक वातावरण तयार केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा, आर्य समाजानं. त्यामुळे आर्य समाजानं पुढे 1877 आपलं काम लाहोरमध्ये शाखा काढली आणि लाहोरपासून आपल्या कार्याला सुरुवात केली, लक्षात ठेवा. त्यामुळे बऱ्यापैकी पुढचं काम आर्य समाजाचं लाहोरमध्ये विस्तार पावलेला आहे. त्यानंतर मुंबई शाखेचा अध्यक्ष कोण राहिले तर लोकहितवादी. परीक्षेला क्वेश्चन आला होता, आर्य समाजाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण आहेत तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. पण महाराष्ट्रामध्ये आर्य समाजाचा प्रसार आणि प्रचार कोणी केला हा प्रश्न यायचा बाकी आहे. तर लोकहितवादी यांच्यासोबत अजून एक नाव असणार, त्यांचं नाव होतं न्यायमूर्ती रानडे. या दोघांनी महाराष्ट्रामध्ये आर्य समाजाचा प्रसार आणि काय केला, प्रचार केला, लक्षात ठेवा. त्यानंतर मूर्तीपूजा, बहुदेवतावाद, अवतार कल्पना, जातीभेद, अस्पृश्यता या सगळ्या गोष्टीला स्वामी दयानंद सरस्वतीचा काय होता, कायम विरोध होता, लक्षात ठेवा. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला विरोध करून त्यांनी सगळ्याच गोष्टी अमान्य केल्या आणि समाजासमोर वैदिक धर्मातले जी सत्यता आहे, जे शुद्ध स्वरूप आहे ते लोकांसमोर आणण्याचा काय केला, प्रयत्न केला. पण स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मृत्यूनंतर
आर्य समाज दोन भागामध्ये विभागला गेला, तर प्रश्न विचारायचा बाकी आहे कुणाचा कोणता भाग होता, तर एक भाग होता गुरुकुल गट लक्षात ठेवा आणि दुसरा गट होता कॉलेज गट। पण गुरुकुल गटाचं नेतृत्व कुणी केलं होतं, स्वामी श्रद्धानंदांनी केलं। स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विचारांवर पुढे जाण्याचा प्रयत्न करणारे व्यक्ती स्वामी श्रद्धानंद होते। त्यांनी वैदिक धर्माचं शिक्षण देण्यासाठी हरिद्वार या ठिकाणी गुरुकुल कांगडी विद्यालयाची स्थापना केली। हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा। गुरुकुल कांगडी विद्यालय कोणी चालू केलं होतं, तर स्वामी श्रद्धानंद यांनी। स्वामी श्रद्धानंद यांचा अजून एक महत्त्वाची गोष्ट 1919 ला हिंदू मुस्लिम ऐक्य, हिंदू मुस्लिम मैत्री राहावी किंवा त्यांचं ऐक्य राहावं यासाठी दिल्लीच्या जामा मस्जिद मध्ये व्याख्यान मुस्लिम लोकांसमोर देणारे कोण व्यक्ती होते, तर ते होते स्वामी श्रद्धानंद, लक्षात ठेवा। त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य जोपासत असताना त्यांनी केलेली ऍक्टिव्हिटी सगळ्यात महत्त्वाची मानली जाते, कारण तो काळ होता जिथे हिंदू मुस्लिम ऐक्याचा पाठिंबा आणि पुरस्काराचा तो काळ आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा। दुसरा गट होता कॉलेज गट, ज्या गटाला वाटायचं आपण पाश्चिमात्य शिक्षण द्यावं यासाठी लाहोरमध्ये दयानंद अँग्लो वैदिक संस्था स्थापन करण्यात आली होती। वैदिक शिक्षणासोबत पाश्चिमात्य शिक्षण सुद्धा तिथं देण्याचा प्रयत्न झाला, ज्याचं नेतृत्व लाला लजपत राय आणि लाला हंसराज या दोन लोकांनी केलं, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने कॉलेज गटाच्या माध्यमातून काम करणारे ते दोन लोक आपल्याला सांगता येतील। त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वतीचं अजून महत्त्वाचं काम लक्षात ठेवा, त्यांनी परोपकारणी सभा स्थापन केली होती। प्रश्न विचारतील परोपकारणी सभा गरीब लोकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी उदयपूर या ठिकाणी चालू केली, जिथे गरीब मुलांना शिक्षण देण्याची व्यवस्था त्यांनी तिथे केली। त्यानंतर विद्यार्थ्यांना पाश्चिमात्य शिक्षण देण्यासाठी इंडियन अकॅडमी नावाची संस्था सुद्धा त्यांनी चालवली, लक्षात ठेवा। त्यामुळे इंडियन अकॅडमी संस्था सुद्धा पाश्चिमात्य शिक्षणासाठी चालू करणारे स्वामी दयानंद सरस्वती आहेत। स्वामी दयानंद सरस्वतींनी नियोगी पद्धतीला सुद्धा काय दिली, मान्यता दिली, लक्षात ठेवा। म्हणजे पती जिवंत असताना पत्नीने दुसरं लग्न करणं नियोगी पद्धत, त्याला सुद्धा त्यांची मान्यता होती। त्यानंतर आंतरजातीय विवाहाला सुद्धा त्यांनी काय दिली होती, मान्यता दिली होती, लक्षात ठेवा। त्यानंतर त्यांनी मुलाचं लग्नाचं वय 24 सांगितलेलं आणि मुलीचं लग्नाचं वय त्यांनी किती सांगितलं होतं, 16 सांगितलं होतं। हे विवाहाचं वय सुद्धा महत्त्वाचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे स्वामी दयानंद सरस्वतीचे कार्य महत्त्वाचं आहे, ज्यांच्यावर प्रश्न असतो। सोबत आर्य समाज व्यवस्थित करा, स्वामी दयानंद सरस्वती व्यवस्थित करा, प्रश्न विचारला जाऊ शकतो। 1876 मध्ये त्यांनी पहिल्यांदा स्वराज्य ही संकल्पना मांडली, लक्षात ठेवा। याच धर्तीवर पुढे लोकमान्य टिळक म्हणले स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार। पण पहिल्यांदा स्वराज्याची संकल्पना मांडणारे व्यक्ती कोण आहेत, तर स्वामी दयानंद सरस्वती आहेत। हा शब्द पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादाच्या चळवळीमधला सगळ्यात महत्त्वाचा शब्द बनला, किंवा राष्ट्रवादी चळवळीमध्ये जे तरुणांचा उदय झाला, जिथं स्वामी दयानंद सरस्वतींनी मांडलेल्या विचारांचा प्रभाव होता। स्वामी दयानंद सरस्वती म्हणले होते भारत हा भारतीयांचा आहे, त्यामुळे भारत हा भारतीयांचा आहे हा नारा देणारे पहिले व्यक्ती, इंडिया फॉर इंडियन्स, लक्षात ठेवा, असं स्वामी दयानंद सरस्वतीचं म्हणणं होतं। त्यामुळे परकीय लोक आपल्यावर राज्यच करू शकत नाहीत आणि आपण त्यांची सत्ता उलटवून टाकली पाहिजे, हा विचार पहिल्यांदा ज्यांनी मांडला ते व्यक्ती स्वामी दयानंद सरस्वती। त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रश्न विचारत असताना 200 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यांची 200वी जयंती आहे, तर आयोगाला प्रश्न अपेक्षित आहे। आयोग आर्य समाज किंवा स्वामी दयानंद सरस्वती यांच्यापैकी एकावर प्रश्न विचारेल, लक्षात ठेवा। त्यानंतर कृष्णशास्त्री चिपळूणकर महत्त्वाचे, 1824 ला त्यांचा जन्म झाला। विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे ते वडील होत, लक्षात ठेवा। त्यांना सुद्धा 200 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यांची 200वी जयंती आहे, त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्यांच्याबद्दल। ठीक आहे, त्यामुळे मराठीमधले एक लेखक म्हणून ते प्रसिद्ध राहिले होते, एवढंच नाही तर ते समाजसेवक म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत। त्यानंतर महात्मा फुले यांच्यासोबत सुद्धा कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी काम केले, लक्षात ठेवा। आणि महात्मा फुले यांच्यासोबत त्यांचं काम होतं, पण विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणजे यांच्या मुलांनी महात्मा फुले यांच्यावर टीका केली होती। शूद्र धर्म संस्थापक असं ते महात्मा फुलेंना म्हणले होते विष्णुशास्त्री चिपळूणकर, पण हे त्यांचे वडील होत, त्यांनी महात्मा फुलेंसोबत सुद्धा सामाजिक काम केले, लक्षात ठेवा। मराठीला दर्जेदार छंदबद्ध रचनांनी प्रसिद्ध करण्याचं काम कोणी केलं, अलंकृत करण्याचं काम कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केलं। त्यानंतर पुण्याच्या संस्कृत पाठशालेमध्ये त्यांचं शिक्षण झालं, पुन्हा कॉलेजमधून त्यांनी इंग्रजीचंही शिक्षण घेतलं। त्यांनी सॉक्रेटिसचं चरित्राला मराठीत अनुवादित केलं, लक्षात ठेवा। हा प्रश्न यायचा बाकी आहे, तर हा प्रश्न पुढच्या काळात येऊ शकतो। सॉक्रेटिसचं जे चरित्र होतं त्या सॉक्रेटिसच्या चरित्राला मराठीत अनुवादित कोणी केलं, तर अनुवादित करून पुस्तक प्रकाशित करणारे व्यक्ती कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत। त्यामुळे यांच्याबद्दल ही माहिती महत्त्वाची, जे काही प्रश्न विचारतील। 1855 साली त्यांनी एक ग्रंथ प्रकाशित केला, तो ग्रंथ एका व्यक्तीच्या ग्रंथाचा मराठी भाषांतर होता, लक्षात ठेवा। तर जॉन स्टुअर्ट मिलनं एक ग्रंथ लिहिला होता
आणि जॉन स्टुअर्ट मिलचा एक ग्रंथ होता, त्या ग्रंथाचं नाव होतं प्रिन्सिपल ऑफ द पॉलिटिकल इकॉनॉमी. या ग्रंथाला मराठीत कन्वर्ट केलं होतं कोणी, विष्णू कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी, आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव होतं अर्थशास्त्र परिभाषा प्रकरण पहिलं. तर हा महत्त्वाचा भाग त्यांनी प्रकाशित केलेला लक्षात ठेवा. आणि त्याची स्तुती खूपही त्या काळामध्ये झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे हे कुणी केलं असं विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे कृष्णशास्त्री चिपळूणकर उत्तर राहील. एवढंच नाही तर त्यांनी अनेक विद्या मूलतत्व संग्रह हा ग्रंथ लिहिला होता 1861 ला, ज्याच्यामध्ये रसायनशास्त्र, ज्योतिष्य, गणित, त्यानंतर साहित्य, कला, नीती ह्या सगळ्याबद्दलची माहिती देण्यात आली होती. प्रश्न विचारला जाऊ शकतो, अनेक विद्या मूलतत्व संग्रह ग्रंथ कोणाचा आहे? कृष्णशास्त्री चिपळूणकर. त्यानंतर पद्मरत्नावली हे त्यांनी ग्रंथ 1865 ला प्रकाशित केलेला. त्यानंतर विचारलहरीवर कंटिन्यू प्रश्न आलाय, कुणी न्यूजपेपर संपादित केलं होतं? कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा हे लक्षात ठेवा. सोबत मराठी शाळापत्रक हे कुणाचं आहे? तर ते सुद्धा कृष्णशास्त्री चिपळूणकरांचं आहे. पण त्यांच्या मृत्यूनंतर विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी शाळापत्रक चालवलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे अशा पद्धतीने यांच्याबद्दलची माहिती ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येण्यासाठी पुरेशी आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांनी लिहिलेले बरेचसे ग्रंथ आहेत ज्यांच्यावर बी प्रश्न असतो. विचारलहरी, सॉक्रेटिसचं चरित्र, अर्थशास्त्र परिभाषा ग्रंथ, संस्कृत भाषेचं लघु व्याकरण आणि पद्मरत्नावली हे सुद्धा ग्रंथ महत्वाचे ज्यांच्यावर परीक्षेला पुढे क्वेश्चन बनणार. त्यामुळे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची माहिती बघा, कारण त्यांची 200वी जयंती आहे, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्त्वाचं 2025च्या ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेसाठी आपल्या ऑनलाईन बॅचेस ॲपवर चालू झालेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं हिस्ट्री बाय पवन सर हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा. त्या ॲप्लिकेशनवर 2025च्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत. आता 26 जानेवारी निमित्त त्याला 50% ऑफर दिलाय, बॅचेस घेऊन ठेवा. नंतर कंबाईन पूर्व झाल्यानंतर तुम्हाला बघायला येईल, लक्षात ठेवा. कारण 50% ऑफर परत कधी येणार नाही, ठीक आहे. तर 50% ऑफरमध्ये बॅचेस सध्या तुम्हाला अवेलेबल आहेत. 26 जानेवारीपर्यंत त्याची ऑफर आहे, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्त्वाचं इथं तुम्हाला व्हिडिओ सगळे लेक्चर असणार आहेत, रेकॉर्डेड ते लेक्चर असतील आणि त्याच्यामध्ये अपडेट नवीन कंटेंट्स काय असतील, नोट्स असतील. जर आज तुम्हाला इतिहास अवघड वाटतंय तर तो इतिहास अवघड वाटणार नाही बॅच पूर्ण केल्यानंतर, की तो इतिहास समजायला तुम्हाला सोपा जाईल, लक्षात ठेवा. एवढ्या साध्या सोप्या भाषेमध्ये ते लेक्चर तिथं बनवलेले आहेत. पण हिस्ट्री बाय पवन सर या ॲप्लिकेशनवरून तुम्हाला जी तुम्ही परीक्षा देणार आहात त्या परीक्षेची बॅच तिथं उपलब्ध आहे, ती बॅच तुम्ही परचेस करू शकता, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि काही तुम्हाला अडचण वाटलीच तर माझा हा नंबर आहे, तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. 800 700 16 90 त्याला तुम्ही मेसेज करा किंवा तुम्ही कॉल पण करू शकता. वेळ असेल तर ते तुमचा फोन उचलला पण जाईल, लेक्चरमध्ये असलं तर फोन उचलणं शक्य नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅचबद्दलची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. त्यानंतर एल्फिस्टन कॉलेज 1924 त्याला सुद्धा 2024 ला किती वर्ष पूर्ण होता येतं? 200. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारतील. राज्यसेवा पूर्वला आत्ताच प्रश्न आला, एल्फिस्टनचं स्मारक बांधायचं होतं, त्यासाठी 3 लाख रुपये निधी जमा झाला होता. त्यातले 25,000 रुपये कोणी दिले होते? तर जगन्नाथ शंकर सेठनी दिले होते. त्याच गोष्टीमुळे प्रश्न आला, कारण 200 वर्ष त्या जे कार्य आणि त्यांचं त्या सगळ्या कॉलेजला वगैरे पूर्ण झाले, लक्षात ठेवा. त्यामुळे हिंदी म्हणजे भारतवासियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी 1822 मध्ये एल्फिस्टननं पहिल्यांदा हौंस शाळा काढली होती आणि नंतर शाळा पुस्तक मंडळी काढली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे हौंस शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी पहिल्यांदा होती. नंतर त्याचाच पुढे आधारस्तंभ कोण होते? नाना होते. ही पहिली शाळा स्थापन करायला एका व्यक्तीने मदत केली, ते व्यक्ती होते स.का. छत्रे. त्यांच्या सहाय्याने शाळा उभा केले होते. या शाळेचं एकूण 1822 ला काढले आणि 1824 ला याचं नाव बदलले. तर नाव झालं नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, लक्षात ठेवा. त्यामुळे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये पुढे रूपांतर झालं आणि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच 1824ची, ज्याला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. एल्फिस्टनचा पुढाकार आणि नानांचं सहकार्य याच्यामधून शैक्षणिक संस्थेचा विकास मुंबई प्रांतामध्ये झालेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. आणि या संस्थेची स्थापना जगन्नाथ शंकर सेठ यांच्याच पुढाकारातून झालेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला दिसतील. त्यानंतर जगन्नाथ शंकर सेठ यांनी मुंबईमध्ये शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक बाबीमध्ये खूप मोठे योगदान दिलंय. त्यामुळे मुंबई प्रांताची ओळख ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जगन्नाथ शंकर सेठ यांच्या कार्यामुळे झालेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर मुंबई प्रांतातील शेकडो एकर जमीन त्यांनी शैक्षणिक, तिथल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासासाठी आपल्याला खर्च घातलेली दिसते, लक्षात ठेवा. त्यामुळे असे एक उदारमतवादी व्यक्ती म्हणून आपल्याला जगन्नाथ शंकर सेठ यांचं योगदान सांगता येतं, लक्षात ठेवा. त्यामुळे जगन्नाथ शंकर सेठ आणि त्यांच्या असलेल्या संस्थेला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे जगन्नाथ शंकर सेठ हे महत्त्वाचे व्यक्ती आहेत. त्यानंतर कोळ्यांचा उठाव.
कोळ्यांचा उठावाला सुद्धा 200 वर्ष काय झाले तर पूर्ण झालेत। ठीक आहे, 1824ला कोळ्यांनी पहिला उठाव केला होता। असे कोळ्यांचे पुढे जाऊन महत्त्वाचे 3 उठाव आहेत अजून। ठीक आहे, त्यामुळे 1824ला त्यांचा पहिला उठाव होता, ज्याच उठावाला या वर्षी किती वर्ष पूर्ण होत आहेत, 200 वर्ष पूर्ण होत आहेत, लक्षात ठेवा। तर सगळ्यात महत्त्वाचं, कोळी समाजाचे लोक हे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरदार होते। किल्ल्याचं संरक्षण देणं असेल त्यांना तिथं नोकरीवर ठेवण्यात आलं होतं, पण इंग्रजांच्या बदलत्या धोरणामुळे पुढे जाऊन त्यांच्या नोकऱ्या कमी झालेल्या, पण नोकऱ्या कमी झाल्यानंतर उदरनिर्वाहाचा प्रश्न तयार झाला आणि या उदरनिर्वाहाच्या प्रश्नामुळे पुढे कोळी लोकांनी संघटित होऊन इंग्रजांच्या विरोधात काय केला, उठाव केला, लक्षात ठेवा। पण महाराष्ट्रामध्ये साधे कोळी आणि डोंगरे कोळी असे कोळी समुदायाचे 2 भाग आहेत। त्यामध्ये सोन कोळी आणि महादेव कोळी हे त्यांचे वेगळे पोटभेद असलेले आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे गड किल्ल्यांचं संरक्षण करणं, बंदोबस्त करणं याचं काम ते पाहिजे, लक्षात ठेवा। पण बदलत्या धोरणामुळे नोकऱ्या कमी झाल्या, त्यामुळे नोकऱ्या काढून घेतल्यामुळे त्यांनी पुढे जाऊन संघर्ष इंग्रजांच्या विरोधात केला, लक्षात ठेवा। मग हे करत असताना 1824 ते 45च्या काळामध्ये 3 कोळ्यांचे महत्त्वाचे उठाव झाले। आता हे लक्षात ठेवताना तुम्ही 2 मुद्दे लक्षात ठेवायचे परीक्षेसाठी। कोणते? एक, त्या उठावाचं नेतृत्व कोणी केला आणि तो उठाव दडपून टाकणारा कोणता इंग्रज अधिकारी होता। ह्या 2 पॉइंटला धरूनच आयोग तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारतं, क्वेश्चन विचारतं, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे ते 2 पॉइंट महत्त्वाचे आहेत। तर 1824 मध्ये पहिला उठाव झाला नेटिव्ह इन्फंट्री या भागामध्ये मुंबईमध्ये, ज्याच्यामध्ये बरेचसे कोळी काय झाले होते, सहभागी झाले होते। कोळी जमातीचा पोलीस दलातील अधिकारी होता, तो सुद्धा इथं सहभागी झालेला, ज्याचं नाव होतं रामजी भांगडे, या लक्षात ठेवा। पण पहिला मोठा उठाव त्यांनी मुंबईमध्ये घडवून आणलेला, पण तिथं नेतृत्व मात्र कोणाचं नव्हतं, लक्षात ठेवा। कारण बऱ्यापैकी कोळी सगळे संघटित झालेले आणि मुंबईच्या नेटिव्ह इन्फंट्री भागामध्ये उठाव घडवून आणला। पण तो उठाव काही काळ शांत झाल्यानंतर आपण कोळी लोकांचं संघटन करू शकतो असा विश्वास आला होता कोणाला, रामजी भांगडे यांना। त्यामुळे रामजी भांगडे यांनी आपल्या नोकरीचा पुढे जाऊन राजीनामा दिला आणि त्यांनी परत 4 वर्षांनी मोठा उठाव केला। तर तो उठाव 1828ला झाला। त्यामुळे 1828ला उठावाचं नेतृत्व कोळी समुदायाचं करणारे कोण होते, तर रामजी भांगडे या होते, लक्षात ठेवा। त्यामुळे रामजी भांगडे यांनी तिथं 1828ला उठाव केला। त्यांचा उठाव दडपून टाकणारे 2 इंग्रज अधिकारी होते, एकाचं नाव होतं अलेक्झांडर आणि एकाचं नाव होतं मॅककिंटॉश, लक्षात ठेवा। अलेक्झांडर आणि मॅककिंटॉश यांनी रामजी भांगडे याचा उठाव दडपून टाकला। मुंबईच्या भागामध्ये त्यांनी त्या काळामध्ये 1828ला काय केला, उठाव केला, लक्षात ठेवा। नंतर काही काळ कोळी शांत झाले। 1839ला परत 3रा मोठा उठाव केला, पण त्याला मात्र कुठलं नेतृत्व नव्हतं। 150 ते 200 कोळी पुण्यामध्ये एकत्र आले। पुणे आणि नगरच्या परिसरामध्ये त्यांनी काय केले, उठाव घडवून आणले, लक्षात ठेवा। पण 3रा जो उठाव होता, हा उठाव दडपून टाकणारा इंग्रज अधिकारी होता, त्याचं नाव होतं कॅप्टन रोज, लक्षात ठेवा। तर कॅप्टन रोजनं 1839चा कोळ्यांचा उठाव दडपून टाकला। त्यानंतर 1844-45ला शेवटचा कोळ्यांनी उठाव केला, ज्याचं नेतृत्व राघू भांगडिया आणि बापू भांगडे यांनी केलं, लक्षात ठेवा। पण हा उठाव दडपून टाकणारा कॅप्टन होता कॅप्टन जेल, लक्षात ठेवा। त्यामुळे कॅप्टन जेलनं कोळ्यांचा शेवटचा उठाव दडपून टाकला। याचा अर्थ काय, लक्षात ठेवा, एक वाक्य महत्त्वाचं आहे। 1850 पर्यंत कोळ्यांच्या उठावाचा पूर्ण बंदोबस्त कोणी केला होता, तर इंग्रजांनी केला होता। याचा अर्थ कोळ्यांचे उठाव पूर्णपणे इंग्रजांना दडपून टाकायला 1850 पर्यंत काय आलं, यश आलं, लक्षात ठेवा। त्यामुळे कोळ्यांचे उठाव दडपून टाकले। आता प्रश्न तुम्हाला असा पण येऊ शकतो, लक्षात ठेवा, कोणता, विजोड व्यक्ती ओळखा। प्रश्न काय येऊ शकतो, विजोड व्यक्ती ओळखा। इथं तुम्हाला इंग्रज अधिकाऱ्याचे नाव देतील आणि एखादा इंग्रज अधिकारी मग वेगळा देतील, पण कोळ्यांच्या उठावाशी संबंधित इंग्रज अधिकारी कोणते आहेत, अलेक्झांडर, मॅककिंटॉश, कॅप्टन रोज, कॅप्टन जेल, हे 4 लोकांची नावं विशेष करून लक्षात ठेवा। परीक्षेला प्रश्न सोडवायला मदत होईल किंवा प्रश्न विचारतील, खालीलपैकी गट ओळखा ज्यांचा कोळ्यांच्या उठावाशी संबंध नाही, पण संबंध असलेले पहिल्यांदा माहिती पाहिजे, पण हे इंग्रज अधिकारी महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने परीक्षेला जर क्वेश्चन बनला तर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अजून एक कोळ्यांच्या उठावाबद्दल, कारण कोळ्यांच्या उठावामध्ये त्रिमूर्ती लोकांनी बंड केलंय, तर त्या त्रिमूर्ती कोण होत्या किंवा त्रिमूर्तीचं बंड हे कोळ्यांच्या उठावामध्ये फेमस आहे। तर ते 3 लोक कोण होते, एकाचं नाव होतं जाधव, एकाचं नाव होतं खरे आणि एकाचं नाव होतं दरबारी, लक्षात ठेवा। या 3 लोकांनी कोळ्यांचं संघटन केलं होतं। रामचंद्र गोरे हा या 3 लोकांना मार्गदर्शन करायचा।
पण जेव्हा इंग्रजांना कळालं की यांना मार्गदर्शन कोण करताय, इंग्रजांनी त्यांनाच उचललं होतं आणि पुढे जाऊन इंग्रजांनी त्यांना काय दिली होती, फाशी दिली होती, लक्षात ठेवा. पण त्रिमूर्तीचं बंड कोणाच्या उठावात आहे, तर ते कोळ्यांच्या उठावात असलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. जाधव, खरे, दरबारे त्यांच्या आडनावं सांगितले, आडनावं लक्षात ठेवायचे, परीक्षेला लक्षात राहतात. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने 3 टप्प्यामध्ये केलेले हे कोळ्यांचे काय होते, उठाव होते. जर परीक्षेला क्वेश्चन आला तरी माहिती आपल्याकडे पाहिजे, लक्षात ठेवा. त्यानंतर अमेरिकन मिशनरी 1824ला महाराष्ट्रामध्ये जे आले होते ते अमेरिकन मिशनरी होते. त्यांच्या येण्याला सुद्धा 200 वर्ष पूर्ण होतात आणि त्यांनी नगरमध्ये, मुंबईच्या परिसरामध्ये शैक्षणिक आपलं योगदान दिलेलं, लक्षात ठेवा. त्यामुळे अमेरिकन मिशनरी यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पहिली मुलींची शाळा काढण्याचं जे योगदान आहे का ते कुणाला जातं, तर परीक्षेला हा क्वेश्चन बनणार, लक्षात ठेवा. की मुंबईमध्ये मुलींची शाळा पहिल्यांदा कुठल्या मिशनरींनी काढली, तर ते मिशनरी पहिले कोण होते, तर अमेरिकन मिशनरी होते, लक्षात ठेवा. त्यात 1824 मध्ये त्यांनी पहिली अशी शाळा उघडली ज्याच्यामध्ये मुली शिक्षण घेऊ लागल्या. त्यानंतर पुढे त्यांनी अजून 13 शाळा उघडल्या. पण धर्मांतर हे त्यांचं पहिलं मुख्य काय राहिलं, उद्दिष्ट राहिलं, लक्षात ठेवा. पण मुलींच्या एज्युकेशनला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर विल्सन नावाची व्यक्ती महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ज्यांनी मुंबईमध्ये शाळा चालू केली. पौरात्य शिक्षणाला पाठिंबा देणार हे विल्सन आपल्याला महत्वाचे वाटतात, म्हणून त्यांनी विल्सन कॉलेज सुद्धा काय केलं होतं, चालू केलं होतं. हेच विल्सन कॉलेज पुढे जाऊन काय बनलं होतं, तर मुंबई विद्यापीठ बनलं होतं, लक्षात ठेवा. मुंबई विद्यापीठ अस्तित्वात येण्याच्या अगोदर तिथं कुठलं कॉलेज होतं, तर ते विल्सन कॉलेज होतं. स्कॉटलंडचे मिशनरी असलेले विल्सन नावाची व्यक्ती महाराष्ट्रामध्ये काम करताना दिसतात आपल्याला. ठीक आहे. अगोदर सेंट्रल महाविद्यालय असं त्याचं नाव होतं. त्यामुळे मिशनऱ्यांनी मुलींच्या शिक्षणावर भर दिला. अमेरिकन मिशनचं कार्य महत्वाचं आहे. त्यांचं कार्यालय कुठं होतं, तर नगरला होतं. परीक्षेला क्वेश्चन विचारतील, अमेरिकन मराठी मिशनचं कार्यालय कुठं होतं, तर नगरला होतं. तिथून ते काम करायचे आणि मुंबईमध्ये सुद्धा आपलं शैक्षणिक योगदान त्यांनी दिलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने डॉक्टर विल्सन सुद्धा महत्वाचे आहेत. त्यानंतर बिल्लांचं बंड 1824ला झालं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे बिल्लांच्या उठावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं 1824 बिल्लांच्या उठावामध्ये आपल्याला सांगता येईल. म्हणजे सगळ्यात महत्वाचं जेव्हा पेशवाई नष्ट झाली का 1818 पासून, तर 1818 पासून खानदेशमध्ये बिल्लांनी सुद्धा काय चालू केला होता, उठाव चालू केला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1824ला सुद्धा बिल्लांचा उठाव आपल्याला दिसतो. मग त्याच्यामध्ये अगोदर 1822ला हिरा नावाचा व्यक्ती होता, लक्षात ठेवा. 1825ला सेवाराम घिसाडी नावाचा व्यक्ती होता. त्यांनी सुद्धा बंडाचं काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं. त्यामुळे बिल्लांचं बंड हे सुद्धा आपल्याला करून जाणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. कारण तोच काळ होता ज्या काळामध्ये संघर्ष खानदेशमध्ये पसरलेला. पण खानदेश मधला एक कलेक्टर होता पहिला, त्याचं नाव होतं कॅप्टन ब्रिग्ज. तर कॅप्टन ब्रिग्जनं हा संघर्ष पुढे काय केला होता, कमी केला होता, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यानं बिल्लांचं पुनर्वसन करण्याचा सुद्धा काय केला, प्रयत्न केला होता. असं कॅप्टन ब्रिग्ज महत्वाचा आहे. त्यानंतर 1824-25 मध्ये रामोशी लोकांचं सुद्धा बंड महत्वाचा आहे, ज्यांच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. कारण त्याच दरम्यान उमाजी नाईक आणि त्यांचे जे भाऊ होते तर त्यांनी भांबुर्ड्याचा काय लुटला होता, लष्करी खजिना लुटला होता. त्या घटनेला सुद्धा 200 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे उमाजी नाईक यांचं बंड सुद्धा यांचा व्यवस्थित अभ्यास करून जावा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. त्यामुळे भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला होता 1824-25ला. संतू नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा उमाजी नाईक संघटित झाले होते. पण जेव्हा संतू नाईकांचा मृत्यू झाला, त्यांना फाशी दिली, तेव्हा मात्र सगळं नेतृत्व रामोशी लोकांचं कोणाकडे आलं होतं, उमाजी नाईक यांच्याकडे आलं होतं, लक्षात ठेवा. उमाजी नाईक यांचा जन्म होता पुरंदर मधलं गाव होतं कोणतं, बिवरी, लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांनी पहिला दरोडा कोणत्या गावावर टाकला होता, विंगर. आणि संतू नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला दरोडा कुठं टाकला होता, तर भांबुर्ड्याचा लष्करी खजिना त्यांनी लुटला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण भांबुर्ड्याचा खजिना जेव्हा लुटला का त्याला मात्र 200 वर्ष पूर्ण झालेत, लक्षात ठेवा. त्यानंतर 1824 मध्ये बराकपूरच्या छावणीमध्ये काय झाला होता, उठाव झाला होता. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं परीक्षेला क्वेश्चन विचारतात 1857च्या अगोदर झालेले उठाव, लक्षात ठेवा. त्यामुळे 1857च्या अगोदर लष्करामध्ये झालेला पहिला उठाव कोणता होता, तर पहिला उठाव खऱ्या अर्थाने 1906ला होता. आणि तो उठाव वेल्लोरमध्ये 1806ला वेल्लोरमध्ये तो उठाव केलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं वेल्लोर होतं. त्यानंतर बरेली होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर बराकपूर होता 1824ला.
त्यानंतर फिरोजपूर होतं. तर ह्या सगळ्या लष्करी छावण्या जिथं उठाव कंटिन्यू होत राहिले, पण परिणाम मात्र मंगल पांडे यांच्या उठावानं झाला. कारण मंगल पांडे यांच्या उठावानं 57च्या उठावाला काय झाली, सुरुवात झाली. पण इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवस्थेमध्ये कंटिन्यू लष्करामध्ये हा उद्रेक होता, तो लष्करामध्ये आपल्याला कंटिन्यू वाढत चाललेला दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1824 मधला उठाव आहे का बराकपूरला झालेला, त्याला सुद्धा 200 वर्ष काय होता येतं, पूर्ण होत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारले जातील, लक्षात ठेवा. आणि मंगल पांडे यांची छावणी सुद्धा कोणती होती, पुढं ती बराकपूर होती. पण मंगल पांडेंचा संघर्ष 1857च्या वेळेस आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर लॉर्ड अमहर्स्ट हे गव्हर्नर जनरल होते बंगालचे 1823 ते 1835च्या काळापर्यंत. पण सगळ्यात महत्वाचं लॉर्ड अमहर्स्ट यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवा. हे 1835 चुकून इथं आले, लक्षात ठेवा. 23-24च्या काळामध्ये हे गव्हर्नर जनरल दिसतील आपल्याला. तर सगळ्यात महत्त्वाचं 1823 ते 1828 यांच्या कारकिर्दीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं आसाम पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे आसाम कुणाच्या पूर्णपणे ताब्यात आला होता, गव्हर्नर जनरलच्या, तर लॉर्ड अमहेस्ट नावाचे व्यक्ती होते. नंतर 1824 मध्ये पहिलं बर्मा युद्ध झालं होतं आणि त्यानंतर बराकपूर परिसरामध्ये सुद्धा खूप मोठी बंडखोरी झाली होती आणि ते बंडखोरी रोखण्यामध्ये सुद्धा यांना पुढे यश आले, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं लॉर्ड अमहेस्ट यांचा कालावधी सुद्धा महत्त्वाचा, कारण 200 वर्षाचं लिंक लावत असताना मग आपल्याला सांगता येते की ते तिथं गव्हर्नर जनरल होते, लक्षात ठेवा. त्यानंतर कित्तूरचा उठाव. आता कित्तूरमध्ये झालेला उठावाला सुद्धा 200 वर्ष पूर्ण झाले. तर त्यामुळे 2024च्या परीक्षा ज्या 25ला होणार आहेत त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यामुळे कित्तूर हे एक संस्थान होतं आणि त्या संस्थानामध्ये तिथं असणारा कित्तूरचा किल्ला आणि या किल्ल्याचा जो आसपासचा भाग होता त्या आसपासच्या भागावर इंग्रजांनी आपलं वर्चस्व आणून ठेवायला सुरुवात केली होती, लक्षात ठेवा. मग त्या वर्चस्वाला विरोध करण्याचं काम कोणी केलं होतं, तर त्या वर्चस्वाला विरोध करण्याचं काम केलं होतं राणी चन्नम्मा. आणि राणी चन्नम्मा यांच्यासोबत त्यांचा एक सहकारी होता, त्यांच्या सहकार्याचं नाव होतं रायप्पा. परीक्षेला क्वेश्चन विचारतील कित्तूरच्या उठावाचं नेतृत्व कोणी केले, लक्षात ठेवा. त्यामुळे कित्तूरच्या उठावाचं नेतृत्व करणाऱ्या राणी चन्नम्मा आणि त्यांचे सहकारी रायप्पा त्यांनी धारवाडच्या कलेक्टरची हत्या केली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्या विरोधात आक्रमक धोरणाचा वापर केला. त्याच्यामध्ये पुढे रायप्पाला पकडलं आणि रायप्पाला पकडून इंग्रजांनी काय दिली, फाशी दिली आणि राणी चन्नम्मा यांना अटक करून जेलमध्ये ठेवण्यात आलं. तिथंच त्यांचा पुढे काय झाला, मृत्यू झाला, लक्षात ठेवा. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये पहिल्या हुतात्मा झालेल्या महिला कोण असतील, तर त्या कित्तूरच्या राणी चन्नम्मा आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांचं योगदान आपल्याला इथं दिसतं आणि त्यांच्या संस्थानाच्या आसपासचा जो भाग होता तो बळकावण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला, त्याला त्यांनी काय केला, प्रतिकार केला, लक्षात ठेवा. त्यामुळे कित्तूरचा उठाव सुद्धा महत्वाचा आहे, ज्याला 200 वर्ष पूर्ण झाले तर म्हणून परीक्षेला क्वेश्चन विचारतील. तर अशा पद्धतीने या सगळ्या घटना महत्वाच्या ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात, ज्या घटनेला 200 वर्ष पूर्ण झालेत. आता पुढच्या घटना बघू, ज्या सगळ्या घटनाला किती वर्ष पूर्ण झाले तर 150 वर्ष, लक्षात ठेवा. त्यामुळे 150 वर्ष पूर्ण झालेल्या घटना यांच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन असतात. 1873, 74, 74, 75 मधल्या सगळ्या घटना येतील ज्याला 150 वर्ष काय होतात तर पूर्ण होतात. तर सगळ्यात महत्त्वाचं सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक समाजाची जी मुंबईला शाखा काढण्यात आली होती का, त्याला 150 वर्ष पूर्ण झालेत. पण तुम्ही करताना पूर्ण सत्यशोधक समाजाचा काय करून जावा, अभ्यास करून जावा, लक्षात ठेवा. कारण याच काळामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना आणि सत्यशोधक समाजाचं आपल्याला काय दिसतं, कार्य. गेल्या कंबाईन परीक्षेला प्रार्थना समाजावर प्रश्न होता, तर या कंबाईन पूर्वला सत्यशोधक समाजावर प्रश्न यायला पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामुळे सत्यशोधक समाजावर पुढे प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे. त्यामुळे 1874 मध्ये महात्मा फुले यांनी कृष्णराव भालेकर यांच्या संमतीवरून किंवा विनंतीवरून, लक्षात ठेवा, मुंबईमध्ये सत्यशोधक समाजाची काय केली, शाखा स्थापन केली. आणि मग प्रश्न विचारतील त्या मुंबईमधल्या सत्यशोधक समाजाच्या शाखेचे प्रमुख व्यक्ती कोण होते, लक्षात ठेवा. तर ते व्यक्ती होते रामय्या व्यंकय्या अय्यवारू, नरसिंग साहेबू वडताळ, जया मल्लप्पा लिंगू आणि व्यंकू काळेवाल. सोबत अजून एक व्यक्ती तिथं महत्वाचे आहेत, ते म्हणजे नामन लोखंडे. त्यांनी सुद्धा मुंबईमध्ये सत्यशोधक समाजाचं काय केलं होतं, काम केलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे नामन लोखंडे यांचं सुद्धा योगदान आपल्याला सत्यशोधक मध्ये महत्वाचं आहे, कारण मुंबईमध्ये एवढंच नाही तर नामन लोखंडे यांनी सत्यशोधक समाजाचं जे मुखपत्र होतं त्या मुखपत्राचं नाव होतं दीनबंधू. हे दीनबंधू नावाचं मुखपत्र त्यांनी कुठून चालवलं होतं, तर मुंबईवरून चालवलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे दीनबंधू नावाचं मुखपत्र महत्वाचं आहे. मुंबईमधून संपादित करणारे कोण होते, तर नामन लोखंडे. त्यामुळे परीक्षेला त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईला होती.
कृष्णराव भालेकरांनी ती स्थापन करायला लावली होती आणि महात्मा फुलेंनी त्याची स्थापना केली होती। ठीक आहे, त्यासाठी महत्त्वाचं रामय्या व्यंकय्या अय्यवारू आणि त्यांच्यासोबतचे अजून एक सहकारी होते व्यंकू काळेवार। तर या दोन लोकांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाला 1200 रुपये किमतीचा छापखाना भेट दिला होता आणि 1200 रुपये किमतीच्या छापखान्यामधून त्यांना छपाईचं महत्त्व कळालं होतं, म्हणून सत्यशोधक समाजाला छापखाना भेट देण्याचा त्यांनी काय केला, प्रयत्न केला। लक्षात ठेवा, असे ते दोन लोक सुद्धा महत्त्वाचे आहेत जे मुंबईमधल्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख म्हणून काय करायचे, काम करायचे। लक्षात ठेवा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं विष्णुशास्त्री पंडित। विष्णुशास्त्री पंडितांनी जो विधवा पुनर्विवाह केलाय त्याला 150 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत, म्हणून परीक्षेला क्वेश्चन विचारतील। ठीक आहे, त्यामुळे विष्णुशास्त्री पंडित यांचं विधवा पुनर्विवाहाच्या कार्यामध्ये महत्त्वाचं योगदान राहिले। लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे त्यांनी स्वतः एका विधवेसोबत काय केला होता, विवाह केला होता। एवढंच नाही तर त्यांनी सदाशिव पेठेतले नारायण भिडे नावाचे व्यक्ती होते। लक्षात ठेवा, तर नारायण भिडे हे सदाशिव पेठेतले प्रमुख काय होते, वकील होते। तर नारायण भिडे यांचा सुद्धा त्यांनी विधवेसोबत काय लावून दिला होता, विवाह लावून दिला होता। हा सुद्धा परीक्षेला क्वेश्चन आलेला। महात्मा फुले यांच्या विधवा पुनर्विवाहाच्या कार्यामध्ये विष्णुशास्त्री पंडित यांचं काय योगदान आहे, लक्षात ठेवा। आणि 14 डिसेंबर 1874 मध्ये त्यांनी काय केला होता, आपल्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर विधवेसोबत विवाह केलेला। तर वामनराव आगाशे यांच्या कन्या होत्या। लक्षात ठेवा, त्यांच्यासोबत कुसाबाई त्यांचं नाव होतं, यांच्यासोबत त्यांनी विधवा विवाह केलेला। ठीक आहे, त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता। सातारा जिल्ह्यामध्ये बदवा नावाचं ठिकाण आहे, तिथं विष्णुशास्त्री पंडित यांचा जन्म झाला। ते ब्रिटिश सरकारमध्ये अनुवादक म्हणून नोकरी करायचे। एवढंच नाही तर त्यांचा पुढे प्रार्थना समाजासोबत सुद्धा काय होता, संबंध होता, कारण प्रार्थना समाजाचं जे व्यासपीठ होतं इंदू प्रकाश नावाचं न्यूजपेपर, तर इंदू प्रकाश नावाचं न्यूजपेपर कोणी चालू केलं होतं, तर इंदू प्रकाश नावाचं न्यूजपेपर विष्णुशास्त्री पंडितांनी चालू केलं होतं। लक्षात ठेवा। त्यानंतर विधवा पुनर्विवाहाला चालना देण्यासाठी त्यांनी विधवा पुनर्विवाह संघाची सुद्धा काय केली होती, स्थापना केली होती। 1865 ला हा संघ त्यांनी 56 ला हा संघ स्थापन केलेला। नंतर विधवा विवाह चळवळीचे ते सक्रिय महत्त्वाचे व्यक्ती होते। महात्मा फुले यांना विधवा पुनर्विवाहाच्या कार्यामध्ये त्यांची खरं मदत लागली। लक्षात ठेवा, त्यामुळे विधवा पुनर्विवाहाला चालना पुढे दिलेली सुद्धा दिसते आपल्याला। महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा सरकारनं केला होता, कारण 1856 ला डलहौसी होता तेव्हा, आणि मग त्यांनी सुद्धा डलहौसीने सुद्धा या गोष्टीला महत्त्व दिला आणि विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देणारा किंवा मान्यता देणारा त्यानं कायदा आणला। पण हा कायदा करायला इंग्रजांना लावणारी व्यक्ती म्हणजे वीरेशलिंगम पंतोलू होते। लक्षात ठेवा, त्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर होते आणि विष्णुशास्त्री पंडित होते। ह्या 3 लोकांच्या पुढाकारामधून विधवा पुनर्विवाहाचा कायदा आला होता। ठीक आहे, त्यामुळे विष्णुशास्त्री पंडित महत्त्वाचे आहेत। त्यानंतर विवाहासाठी होणारा प्रचंड खर्च याच्यावर त्यांनी टीका केली होती। लक्षात ठेवा, त्यामुळे विधवेचं डोक्याचं मुंडन करणं या प्रथेविरुद्ध त्यांनी काय केला होता, प्रचार केला होता। त्यामुळे विष्णुशास्त्री पंडित महत्त्वाचे आहेत, प्रश्न विचारतील। इंदू प्रकाश हे त्यांचं काय होतं, न्यूजपेपर होतं, जे प्रार्थना समाजाचं व्यासपीठ होतं। लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्यांच्याबद्दल, तरी माहिती महत्त्वाची। त्यानंतर छत्रपती शाहू महाराज, तर यांचा 26 जून 1874 ला जन्म झाला, त्यामुळे त्यांची सुद्धा कितवी जयंती आहे, 150वी जयंती आहे। लक्षात ठेवा, त्यामुळे परीक्षेला छत्रपती शाहू महाराज यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील। त्यानंतर 2 एप्रिल 1894 मध्ये त्यांचं राज्यारोहण झालेलं आपल्याला दिसतं। लक्षात ठेवा, त्यानंतर 1895 मध्ये कोल्हापूरमध्ये त्यांनी शाहूपुरी या ठिकाणी गुळाची बाजारपेठ उभी केलेली आपल्याला दिसते। त्यानंतर 1897 मध्ये व्हिक्टोरिया लेप्रसी या नावानं त्याने हॉस्पिटलची उभारणी कोल्हापूरमध्ये केलेली आपल्याला दिसते। त्यानंतर 1901 मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची त्यांनी काय केली, स्थापना केली। त्यामुळे वसतिगृहाचं माहेरघर असं कोल्हापूरला म्हटलं जातं। लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे वसतिगृहाचं माहेरघर कुणाला म्हणतात, प्रश्न विचारतील, तर वसतिगृहाचं माहेरघर हे कोल्हापूरला म्हणतात। त्यानंतर 1902 मध्ये सरकारी नोकऱ्यामध्ये मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण देणारे पहिले संस्थानिक कोण असतील, तर ते छत्रपती शाहू महाराज होते। लक्षात ठेवा, त्यामुळे 50% जागा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेल्या आपल्याला त्यांनी दिसते। लक्षात ठेवा। नंतर 1907 मध्ये सहकारी तत्वावर कापड गिरणीची सुरुवात त्यांनी कोल्हापूरमध्ये केली। त्यानंतर 1909 ला राधानगर त्यांनी काय केलं, धरण बांधलं। लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे कुठल्या नदीवर धरण आहे असं विचारलं होतं, तर भोगावती नदी। लक्षात ठेवा, तर भोगावती नदीवर त्यांनी ते धरण बांधलेलं हा आयोगाचा क्वेश्चन होता। त्यानंतर 1916 मध्ये डेक्कन रेस संस्थेची स्थापना त्यांनी कर्नाटकामध्ये केली होती, निपाणी या ठिकाणी। लक्षात ठेवा,
त्यामुळे कर्नाटकामध्ये निपाणी या ठिकाणी डेक्कन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। पण रयत शिक्षण संस्था कोणाची आहे तर कर्मवीर भाऊराव पाटील लक्षात ठेवा। पण शाहू महाराजांची मात्र डेक्कन रयत संस्था असलेली आपल्याला दिसते। त्यानंतर 1917 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं त्यांनी केलं होतं, म्हणजे प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत त्यांनी केलं आणि हे करण्यासाठी त्यांनी पहिली शाळा चिपरीपेटा या ठिकाणी बांधली लक्षात ठेवा। त्यामुळे चिपरीपेटा या ठिकाणी शाळा बांधून त्या शिक्षणाचा शुभारंभ त्यांनी केलेला आपल्याला दिसतो लक्षात ठेवा। विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता सुद्धा देणारे पहिले संस्थानिक म्हणजे शाहू महाराज होते। कोल्हापूरमधून त्या गोष्टीची त्यांनी सुरुवात केली। नंतर अस्पृश्यांच्या नावावर रयतवारीच्या जमिनी तसेच त्यांच्या वेठबिगारीची जी पद्धत होती ती सुद्धा वेठबिगारीची पद्धत त्यांनी काय केली बंद केली लक्षात ठेवा। पण अस्पृश्य समाजासाठी काम करत असताना शाहू महाराजांसमोर कुठल्या जमातीचा हे होता प्रेरणा होती लक्षात ठेवा। तर जपान मधली जमात होती सामुराई नावाची। तर या सामुराई जमातीचा त्यांच्या समोर काय होती प्रेरणा होती आणि त्याने अस्पृश्यांसाठी मग काम केलेलं आपल्याला दिसतं लक्षात ठेवा। ठीक आहे। त्यानंतर कुलकर्णी वतन बंद करून तिथं तलाठी पदाची नेमणूक करणारी सुद्धा व्यक्ती कोण आहेत तर शाहू महाराज आहेत लक्षात ठेवा। त्यामुळे तलाठी पद कुणी आणलं तर छत्रपती शाहू महाराजांनी। बऱ्याचशा लोकांची वतन त्यांनी काय केले होते रद्द केले होते लक्षात ठेवा। 1918 मध्ये आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी संस्थानामध्ये करून घेतला। कारण कारण 1916ला मुंबईच्या विधिमंडळामध्ये पटेल बिल मांडण्यात आलं होतं आणि हे पटेल बिल कोणी मांडलं होतं तर विठ्ठलभाई पटेलांनी मांडलं होतं। पटेल बिल मध्ये काय होतं तर आंतरजातीय विवाहाला काय द्या मान्यता द्या। त्यामुळे आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारं जे विधेयक होतं ते पटेल बिल नावानं आपल्याला ओळखता येतं, म्हणून त्या विधेयक तिथं पास झालं होतं आणि त्यानुसार कारवाई करणारं पहिलं संस्थान कोणतं होतं मग कोल्हापूर, जिथं आंतरजातीय विवाहाला सुद्धा मान्यता देण्यात आली। त्यानंतर 1919 मध्ये महिलांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा त्याने आपल्या संस्थानामध्ये पास केला। नंतर माणगाव इथं त्यांना परिषद भरवली होती। त्या परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते आणि माणगाव परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तेव्हा तिथं असलेल्या समुदायाला उद्देशून छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं होतं भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये म्हणले होते की आता तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही, कारण तुम्हाला तुमचा उद्धार करता मिळाला लक्षात ठेवा। त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा उद्धार करता मिळाला हे वाक्य त्यांनी उच्चारलं होतं कुठं तर ते वाक्य उच्चारलं होतं त्यांनी माणगावच्या परिषदेमध्ये आणि 6 मे 1922ला त्यांचा काय झाला मृत्यू झाला। त्यामुळे प्रश्न विचारतील तर एवढी सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा। त्यानंतर भाऊदाजी लाड 1824 ते 1874 लक्षात ठेवा। एक तर त्यांची 200वी जयंती पण आहे लक्षात ठेवा आणि त्यांच्या मृत्यूला 150 पण वर्ष पूर्ण होतात। त्यामुळे भाऊदाजी लाड यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील। त्यांचं पूर्ण नाव होतं डॉक्टर रामचंद्र विठ्ठल लाड लक्षात ठेवा उर्फ भाऊदाजी लाड। ते मराठीचे इतिहास अभ्यासक होते, संशोधक होते, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर सुद्धा होते लक्षात ठेवा। ठीक आहे। त्यामुळे धन्वंतरी असा सुद्धा त्यांचा उल्लेख केला जातो लक्षात ठेवा। त्यामुळे प्रश्न विचारतील धन्वंतरी असा उल्लेख कुणाचा केला जातो कुष्ठरोगावर त्यांनी औषध सुद्धा शोधलं होतं लक्षात ठेवा। अशी व्यक्ती म्हणजे भाऊदाजी लाड। ज्ञानप्रसारक सभा ही दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी स्थापन केली होती, पण ती सभा विकसित कोणी केली असा आयोगाचा प्रश्न होता। तर ती विकसित करणारे व्यक्ती कोण होते तर भाऊदाजी लाड होते लक्षात ठेवा। दादाभाई नौरोजींनी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना स्थापन केली, पण त्याची जी मुंबईमध्ये शाखा काढली होती का त्या शाखेचे प्रमुख मात्र कोण होते तर ते भाऊदाजी लाड होते लक्षात ठेवा। त्यामुळे मुंबईच्या शाखेचे प्रमुख कोण होते आयोगाचा क्वेश्चन होता तर भाऊदाजी लाड आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सांगता येते लक्षात ठेवा। त्यानंतर 1869 मध्ये मुंबईमध्ये शाखा स्थापन झाली होती आणि त्या मुंबई शाखेचे ते प्रमुख होते। नंतर सगळ्यात महत्त्वाचं बॉम्बे असोसिएशन ही संघटना, ज्या संघटनेचे पहिले सचिव म्हणून सुद्धा सरचिटणीस म्हणून सुद्धा कोणी काम केलं होतं तर भाऊदाजी लाडनी काम केलं होतं। सोबत ते पहिले सरचिटणीस पण होते, पण सोबत ते कोण होते संस्थापक सुद्धा होते लक्षात ठेवा। नंतर ग्रँड मेडिकल सोसायटीची स्थापना सुद्धा करण्यात आली होती। या संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर भाऊदाजी लाड असलेले आपल्याला दिसते लक्षात ठेवा। त्यामुळे मुंबईमधले सुरुवातीला शिक्षण घेणाऱ्या तरुणांमधले एक नाव म्हणजे भाऊदाजी लाड। तेव्हा चालणाऱ्या सामाजिक राजकीय भूमिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसतं लक्षात ठेवा। एवढंच नाही तर भारतीय लोकांच्या डिमांडची 31 डिमांडची जी मागणी याद्या होत्या तर 31 डिमांड केल्या होत्या त्यांनी गव्हर्नमेंटला आणि त्याची एक यादी त्यांनी गव्हर्नमेंटला पाठवली होती लक्षात ठेवा। तर बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी हे काम केलेलं आपल्याला दिसतं लक्षात ठेवा। त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं आहे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दक्कनचे दंगे। या दक्कनच्या दंग्याला सुद्धा 150 वर्ष काय झाले तर पूर्ण झालेत। 1874-75 साली दक्कनच्या दंग्याला काय झाली होती सुरुवात झाली होती लक्षात ठेवा। दक्कनचे दंगे ज्या परिसरामध्ये झाले तो परिसर होता पुणे,
त्यानंतर नगर, त्यानंतर जुन्नर लक्षात ठेवा. हे 3 भाग महत्वाचे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सुपे, त्यानंतर कर्दे, त्यानंतर इंदापूर, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर रत्नागिरी. तर हे सगळे आपल्याला प्रदेश सांगता येतील जिथं दख्खनचे दंगे झाले होते. त्यानंतर भीमतडी हा पण प्रदेश होता. त्यानंतर मुंदाळी हा सुद्धा प्रदेश होता लक्षात ठेवा. तर अशा सगळ्या भागामध्ये दख्खनचे दंगे होते. पण दख्खनच्या दंग्याची माहिती गोळा करण्यासाठी सरकारनं 1876ला एक कमिशन नेमलं होतं. त्या कमिशनचं नाव होतं डेक्कन राईट्स कमिशन. आणि या डेक्कन राईट्स कमिशन मध्ये 3 मेंबर होते. एकाचं नाव होतं रिची, एकाचं नाव होतं कार्पेटर आणि एकाचं नाव होतं कॉलविल लक्षात ठेवा. त्यामुळे रिची, कार्पेटर आणि कॉलविल हे 3 सदस्य होते. आणि त्यांनी सरकारला सांगितलं होतं की मग काय आणा, कायदा आणा. तर पुढे कायदा आणला होता. 1879 ला कायदा आला. त्या कायद्याचं नाव होतं डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. त्यामुळे डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा कायदा पुढे करण्यात आला होता. आणि ज्या कायद्यानं शेतकऱ्यांना सावकाराच्या कर्जापासून संरक्षण देण्याचा प्रयत्न होता. पण त्या कायद्याचं स्वागत करणारे रानडे होते. त्या कायद्याला विरोध करणारे लोकमान्य टिळक होते. पण तो कायदा मुंबई प्रांतात लागू करणारा गव्हर्नर तेव्हाचा कोण होता? तर रिचर्ड टेम्पल होता लक्षात ठेवा. अशा पद्धतीने या सगळ्या घडामोडी आपल्याला त्या दख्खनच्या दंग्यामध्ये दिसतील. आणि नेतृत्व 2 लोकांनी केलं होतं. एक ग वा जोशींनी नेतृत्व केलं होतं आणि दुसरं महात्मा फुले यांनी नेतृत्व केलं होतं लक्षात ठेवा. त्यामुळे ग वा जोशी आणि महात्मा फुले. पण महात्मा फुले यांनी शेतकऱ्याच्या वेशामध्ये जाऊन ड्यूक ऑफ कॅनॉटला शेतकऱ्याचे प्रश्न सांगितले होते. पण ग वा जोशींनी मात्र खादीचा वेश परिधान करून ते राणीला भेटले होते. आणि राणीला भेटून त्यांनी शेतकऱ्यांचे तिथं काय सांगितलेले, प्रश्न सांगितलेले. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेला क्वेश्चन आलेला कंबाईनला की खादीचा वेश परिधान करून शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारे कोण होते? तर ते ग वा जोशी होते लक्षात ठेवा. म्हणजे असे प्रश्न जर पुढे आले तर ही माहिती महत्त्वाची आहे, ज्यांच्यावर परीक्षेला पुढे क्वेश्चन पण बनू शकतात. त्यानंतर पुणा नेटिव्ह स्कूल किंवा पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 1874 ला स्थापन झालेली संस्था महत्वाची, जी आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते लक्षात ठेवा. ऐक्यवर्धिनी संस्था सुद्धा 1873 ला स्थापन करण्यात आली होती. स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था स्थापन करणारे प्रमुख व्यक्ती म्हणजे वासुदेव बळवंत फडके लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही संस्था स्थापन करायला त्यांना 2 लोकांनी मदत केली होती. एक होते वामनराव भावे नावाचे व्यक्ती महत्वाचे आहेत आणि दुसरे व्यक्ती होते लक्ष्मण इंदापूरकर लक्षात ठेवा. त्यामुळे लक्ष्मण इंदापूरकर आणि वामनराव भावे यांची नाव महत्वाचे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो आणि परीक्षेला प्रश्न सुद्धा विचारतील लक्षात ठेवा. या संस्थेच्या स्थापनेमध्ये पुढाकार कोणाचा होता? तर या संस्थेच्या स्थापनेमध्ये पुढाकार होता वासुदेव बळवंत फडके यांचा, ज्यांना आपण आद्य क्रांतिकारक असं म्हणतो. त्यामुळे प्रश्न विचारतील. ही संस्था आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या नावाने आपल्याला परिचित आहे लक्षात ठेवा. त्यानंतर आपले 2 पुस्तकं उपलब्ध आहेत सध्या. महाराष्ट्रातील समाज सुधारक हे एक पुस्तक आहे आणि दुसरं PYQ MCQ बूस्टर हे पुस्तक आहे. आपलं हिस्ट्री बाय पवन सर या ॲपवरून तुम्हाला पुस्तकं मागवता येतील. तिथे एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनमधून तुम्ही ते पुस्तकं घरी तुमच्या मागवू शकता. एक 7 ते 8 दिवसामध्ये ते पुस्तकं तुमच्या घरी पोहोचतील लक्षात ठेवा. हे दोन्ही पुस्तकं परीक्षेसाठी तयार केलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून परीक्षाभिमुख काय अभ्यास करायचा याचा कंटेंट तुमच्या जवळ राहील. येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला नक्की त्याचा काय होईल, फायदा होईल. तुम्ही प्रत्येक टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर प्रत्येक टॉपिकचं PYQ बघणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. आणि PYQ नंतर सराव करण्यासाठी सुद्धा तुम्हाला MCQ प्रश्न लागणार आहेत. पण ह्या दोन्हीचं एकत्र असलेलं पुस्तक हे PYQ MCQ बूस्टर नावानं सध्या उपलब्ध आहे. तर कॉन्फिडन्स बूस्टर या पुस्तकाचं नावच दिलंय कारण इतिहासाचा टॉपिक झाला की अभ्यास PYQ आणि MCQचा करा किंवा ते प्रश्न सोडवा, ज्यातून इतिहासामधला कॉन्फिडन्स वाढायला नक्की काय होईल, पुढे मदत होईल लक्षात ठेवा. तर दोन्ही पुस्तकं हे खास तुमच्यासाठी आहेत, तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 125 वर्ष पूर्ण झालेल्या घटना लक्षात ठेवा. त्यामुळे 200 वर्ष 150 वर्ष ह्या घटना बघितल्या तर 125 वर्ष पूर्ण झालेल्या घटनेमधली पहिलं साने गुरुजींचा जन्म लक्षात ठेवा. साने गुरुजीचा जन्म झाला होता 24 डिसेंबर 1899. 1899 या सालामध्ये झालेल्या घटना ज्याला 125 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारतील लक्षात ठेवा. त्यामुळे पांडुरंग सदाशिव साने यांचं पूर्ण नाव आपल्याला दिसतं लक्षात ठेवा. मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक होते, समाजसुधारक होते आणि प्रतिभावान लेखक सुद्धा होते. त्यामुळे साधना काँग्रेस हे न्यूजपेपर कोणाचे आहेत हा योगाचा क्वेश्चन होता. साधना काँग्रेस नियतकालिका चालू करणारी व्यक्ती कोण आहेत तर साने गुरुजी आहेत लक्षात ठेवा.
ठीक आहे. त्यामुळे जन्म त्यांचा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पालागड नावाचं ठिकाण आहे तिथं झाला होता, पण त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी प्रताप हायस्कूल आहे लक्षात ठेवा, तिथं शिक्षक म्हणून काय केलं होतं, काम केलं होतं लक्षात ठेवा. तिथं शिक्षक म्हणून ते काम करायचे, पण विद्यार्थी आणि काँग्रेस हे दोन मासिक त्यांनी चालू केलेले आपल्याला दिसते लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन आलेला. त्यानंतर त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या अहिंसक विचारधारेचा प्रभाव होता. ते स्वतः खादीचे वापर करायचे, त्याचा प्रसार आणि प्रचार करायचे. 1930 साली शिक्षकांची त्यांनी नोकरी सोडली होती आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये भाग घेतला. तेव्हा इंग्रजांनी त्यांना काही काळासाठी अटक करून पण ठेवली होती लक्षात ठेवा. त्यामुळे राष्ट्रीय चळवळीसोबत त्यांचा संबंध आलेला. त्यानंतर पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहामधून त्यांनी कविताचं सुद्धा लेखन केलेलं आपल्याला दिसतं लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरच्या जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे जिथं हरिजनांना प्रवेश द्यावा यासाठी त्यांनी तिथं सत्याग्रह केला होता. हा परीक्षेला आयोगाने प्रश्न विचारला होता लक्षात ठेवा. सत्याग्रह करणारे कोण होते तर त्यांचं नाव होतं साने गुरुजी. त्यानंतर श्यामच्याई ही त्यांची सुप्रसिद्ध गाजलेली काय होती, कादंबरी होती, ज्याच्यावर पुढे चित्रपट सुद्धा आला लक्षात ठेवा. आणि काय नाशिकमधील तुरुंगात असताना त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आपल्याला दिसतं लक्षात ठेवा. 1942ला छोडो भारत लढा चालू होता तेव्हा साने गुरुजी पुण्यातून काम करायचे, पण त्यांचे काही विद्यार्थी होते उत्तमराव पाटील, लीला पाटील लक्षात ठेवा, त्यांनी जळगावमधून छोडो भारत चळवळीमध्ये काय घेतला होता, भाग घेतला होता. त्यांच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग देऊन आपलं योगदान दिलेलं आपल्याला दिसतं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की त्यांचा 125वा त्यांची जयंती आहे, त्यामुळे परीक्षेला साने गुरुजी यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पैसा फंड. तर पैसा फंड ही सोसायटी कोणाची होती लक्षात ठेवा, प्रश्न विचारतील. तर पैसा फंड सोसायटी स्वदेशीच्या चळवळीच्या वेळेस अंताजी दामोदर काळे यांनी स्थापन केलेली आपल्याला दिसते. नंतर स्वदेशी चळवळीच्या काळात पैसा फंड ही सोसायटी अस्तित्वात आली, ज्यातून स्वदेशीला सुद्धा पुढच्या काळामध्ये प्रोत्साहन देण्यात आलं. त्यामुळे हा निधी विशेषतः काच उद्योगासाठी तयार करण्यात आला होता. त्यामुळे अंताजी दामोदर काळे यांनी 5,000 रुपये आपलं रुपये 5,000 भारतीय लोकांकडून घेतले होते लक्षात ठेवा. आणि पुण्याजवळ तळेगाव इथं काचेचा कारखाना सुद्धा चालू केलेला. टिळकांनी या कल्पनेचे समर्थन केलं होतं आणि त्याबद्दल केसरीमध्ये लेखन सुद्धा केलेलं लक्षात ठेवा. त्यामुळे पुढे कारखाना सुरू झाला. आजही आपल्याला हा कारखाना तळेगाव डमडेर या ठिकाणी असलेला दिसतो लक्षात ठेवा. आणि इथं सध्या रेल्वेसाठी सिग्नलचे चष्मे वगैरे इथं बनवले जातात. त्यामुळे प्रश्न काय विचारू शकतात, पैसा फंड सोसायटी कधी आणि कुणी चालू केली होती, ज्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे नाव लक्षात ठेवा, अंताजी दामोदर काळे. हे नाव महत्वाचं आहे, परीक्षेला क्वेश्चन येण्यासारखा विषय. 125 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानंतर दुष्काळ आयोग हे जिथं 1899ला एक दुष्काळ पडलेला आणि मग दुष्काळ आयोग तिथं नेमण्यात आला होता. तर कोणता दुष्काळ आयोग होता, यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर लॉर्ड मॅकडोनल यांच्या अध्यक्षतेखाली लॉर्ड कर्झननं तेव्हा दुष्काळ आयोग नेमला होता लक्षात ठेवा. आणि या दुष्काळ आयोगानं भारतासाठी दुष्काळ आयुक्त पद असावं अशी शिफारस सरकारला केली होती. त्यामुळे दुष्काळ आयुक्त स्थापन करा किंवा हे पद नेमा कोण म्हणलं होतं, मॅकडोनल कमिशन. एवढंच नाही तर कृषी अधिकोष स्थापन करा हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं. आणि कृषी अधिकोषच्या माध्यमातून काय करावं, जिथं दुष्काळ पडलेला आहे का तिथं त्या अधिकोषातला पैसा वापरला जावा. ठीक आहे. त्यामुळे दुष्काळ आयुक्त आणि कृषी अधिकोष या दोन शिफारशी करणारं दुष्काळ कमिशन कोणतं होतं तर लॉर्ड मॅकडोनल होतं. याला सुद्धा 125 वर्ष पूर्ण होता येतं. तर 1899-1900च्या काळामध्ये यांची काय झाली होती, स्थापना झाली होती लक्षात ठेवा. त्यामुळे महत्वाचं आहे. एवढंच नाही तर सिंचन आयोगाची सुद्धा स्थापना लॉर्ड कर्झनच्याच काळामध्ये झालेली आपल्याला दिसते लक्षात ठेवा. त्यामुळे सिंचन आयोग कोणाच्या कार्यकाळात स्थापन झाला असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन लक्षात ठेवा. त्यानंतर बीडमध्ये झालेला उठाव. 1899ला बीडमध्ये उठाव झाला. बीडमध्ये झालेल्या ह्या उठावाला 125 वर्ष पूर्ण होत आहेत लक्षात ठेवा. तर प्रश्न विचारतील नेतृत्व कोणी केलं होतं तर इंग्रजांच्या विरोधात झालेल्या उठावाचं नेतृत्व सदाशिव नीलकंठ यांनी केले होते. पण हा उठाव मात्र पुढे इंग्रजांनी काय केला होता, ते बंड अपयशी ठरलेलं. त्यामुळे पुढे ते तिथून पळून गेले होते आणि त्यांनी वेगवेगळे नावं धारण केले आणि नावं धारण करून ते इंग्रजांच्या विरोधात उठाव करत राहिले. तर परीक्षेला क्वेश्चन आला होता, हे धारण केलेले नाव खालीलपैकी कुठल्या नेतृत्वाचे होते. मग त्यांनी धारण केलेले नाव कोणकोणते होते, राज्यसेवा मेन्सला हा क्वेश्चन आला होता. तर लक्षात ठेवा त्यांचे नाव होते लक्षात ठेवा, रावसाहेब पेशवे, भाऊसाहेब लिमये, गणेश केशव लिमये, भाऊराव लिमये, भाऊसाहेब काशीनाथ खासगीवाले, राजेसाहेब, विठ्ठल छत्रे, बलवंत जगदंब अशी विविध नावं कुणी धारण केले होते. तर ज्यांनी बीडमध्ये उठाव केला 1899ला त्यांनी ती सगळी नावं
धारण केलेली आणि त्यांनी ती नावं धारण करून इंग्रजांच्या विरोधात ते कंटिन्यू काय करत होते, उठाव करत होते, लक्षात ठेवा. त्यामुळे बीडमधला उठाव महत्वाचे 125 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानंतर महादेव विनायक रानडे यांना फाशी झाली होती, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता हे सगळे कशाशी संबंधित आहेत, तर हे सगळे संबंधित आहेत रॅड आणि त्याचा सहकारी आयस्ट याला झालेली फाशी, याची झालेली हत्या, लक्षात ठेवा. याची हत्या 2 चाफेकर बंधूंनी केली होती, एक बाळकृष्ण चाफेकर आणि दुसरे दामोदर चाफेकर. त्यामुळे ह्या दोघांची माहिती इंग्रजांना देणारे कोण होते, तर ते द्रविड बंधू होते, लक्षात ठेवा. पण पुढे द्रविड बंधूंची हत्या करणारे 3 जण होते. कोण कोण, एक होते वासुदेव चाफेकर, दुसरे होते सगळ्यात महत्वाचं महादेव रानडे, न्यायमूर्ती रानडे वेगळे आणि हे महादेव रानडे वेगळे, आणि त्यानंतर होते खंडू साठे, लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे या दोघांना द्रविड बंधूची हत्या केल्यामुळे इंग्रज काय देतात, फाशी देतात, आणि खंडू साठे यांना 10 वर्ष सक्त मजुरीची काय होते, शिक्षा होते, लक्षात ठेवा. परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की चाफेकर, हा प्रश्न आला होता की रॅडच्या हत्येमध्ये चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली, त्याच्यामध्ये अजून एका व्यक्तीला त्या खटल्यामध्ये फाशी देण्यात आली, ते व्यक्ती कोण होते, तर त्या व्यक्तीचं नाव होतं महादेव रानडे. परत तो प्रश्न येऊ शकतो कारण त्यांच्या फाशीला 125 वर्ष पूर्ण होताना दिसतात, लक्षात ठेवा. त्यामुळे महादेव विनायक रानडे असं त्यांचं काय होतं, नाव होतं. प्रश्न असा पण विचारतील, महादेव रानडे, खंडू साठे, बळवंत नातू आणि हे लोक खालीलपैकी कुठल्या क्लबचे मेंबर आहेत, तर हे सगळे लोक कुठल्या क्लबचे मेंबर होते, तर हे सगळे लोक चाफेकर क्लबचे काय आहेत, मेंबर आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर वेदोक्त प्रकरण, त्याला सुद्धा 125 वर्ष पूर्ण होत आहेत, परीक्षेला क्वेश्चन विचारते, लक्षात ठेवा. ठीक आहे. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नावाची नदी होती आणि या नदीवर छत्रपती शाहू महाराज स्नान करण्यासाठी जायचे आणि त्याच नदीवर स्नान करण्यासाठी नारायण भट यायचे. पण एके दिवशी छत्रपती शाहू महाराज जेव्हा त्यांच्या जवळ गेले तेव्हा त्यांनी मंत्र बदलले. मग त्यांना त्यांच्या शाहू महाराजांना लक्षात आणून दिलं की तुम्ही आल्यानंतर मंत्र बदललेत. मग तेव्हा त्यांनी विचारलं की का मंत्र बदलले, आणि त्यांनी तेव्हा उत्तर दिलं होतं नारायण भटजी आणि शाहू महाराजांना की तुम्ही क्षत्रिय नाहीत, तुम्हाला वेदातले मंत्र म्हणायचा अधिकार नाही असं त्यांनी सांगितलेलं. आणि तिथूनच पुढे शाहू महाराजांच्या लक्षात आलं जर एखाद्या राजा बाबतीत अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय, आणि तिथूनच पुढे चळवळीला सुरुवात झाली होती. त्या चळवळीचं नाव होतं ब्राह्मणेतर चळवळ, लक्षात ठेवा. पण वेदोक्त प्रकरण हे कुणाशी संबंधित आहे, तर छत्रपती शाहू महाराजांशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांच्या संबंधित असलेल्या गोष्टीवर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कारण त्याला सुद्धा 125 वर्ष काय होता येतं, पूर्ण होत आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर सरदार उधम सिंग यांचं सुद्धा 125वी जयंती आहे, त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न विचारते, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्त्वाचं पंजाब मधले एक क्रांतिकारक उधम सिंग यांचा जन्म 28 डिसेंबर 1899 झाला. पण त्याने 1940 मध्ये इंग्लंडमध्ये जाऊन वोडवायर याची काय केली होती, हत्या केली होती, लक्षात ठेवा. आणि वोडवायरची हत्या केल्यामुळे त्यांना तिथं पकडण्यात आलं आणि पुढे त्यांना इंग्लंडमध्येच 1940ला काय देण्यात आली, फाशी देण्यात आली, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे उधम सिंग यांच्या कार्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण 125वी जयंती, लक्षात ठेवा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ज्यांचा संबंध एका संघटनेसोबत आहे, त्या संघटनेला सुद्धा 125 वर्ष पूर्ण होतात. त्यामुळे सावरकर यांचा संबंध कुठल्या संघटनेसोबत होता, तर राष्ट्रभक्त समूह ही त्यांनी स्थापन केलेली संघटना 1899ला होती, लक्षात ठेवा. तर 1899ला त्यांचे 2 मित्र होते, एकाचं नाव होतं म्हैसकर आणि एकाचं नाव होतं पागे. यांच्यासोबत शाळेत असताना त्यांनी ही राष्ट्रभक्त समूह ही संस्था स्थापन केली. त्यानंतर सावरकरांनी 1900 मध्ये मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली गणपती उत्सव साजरा करण्यासाठी, लक्षात ठेवा. 1904ला मित्रमेळाचंच नाव पुढे जाऊन काय बनलं, अभिनव भारत बनलं. त्यामुळे हे संस्था अभिनव भारत सुद्धा महत्वाचे आहे. आणि पुढे 1906ला त्यांचा संबंध आला इंडिया हाऊस सोबत, लक्षात ठेवा. तिथं राहून त्यांनी पुढचं काम केलं. म्हणजे सावरकर यांच्या संबंधित असलेल्या संस्था कोणत्या आहेत, तर त्यांनी स्थापन केली राष्ट्रभक्त समूह, मित्रमेळा, अभिनव भारत या 3 त्यांच्या होत्या. पण इंडिया हाऊस मध्ये त्यांचा संपर्क आलेला तिथं, त्यामुळे इंडिया हाऊस सोबत सुद्धा त्यांचा संबंध आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे सावरकरांच्या संस्थेबद्दल प्रश्न विचारला तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला महत्वाची आहे, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यानंतर 100 वर्ष पूर्ण झालेल्या पुढे घटना, लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्या घटना होत्या, ह्या सगळ्या घटना आपण 200, 150, 125 आणि 100 वर्षाच्या घटना सुद्धा महत्वाच्या आहेत, ज्यांच्यावर कंबाईनच्या आणि राज्यसेवेच्या मेन्सला आता क्वेश्चन येऊन गेलेले आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे 100 वर्षाच्या घटना सुद्धा करून जाणं गरजेचं आहे. त्यातलं पहिली घटना बहिष्कृत हितकारणी सभा, लक्षात ठेवा.
तर बहिष्कृत हितकारणी सभा ही महत्वाची आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवा. तर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 1924 ला झाली होती आणि बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये केलेली. पण आता बघा प्रश्न कसा असतो, तुम्हाला बहिष्कृत हितकारणी सभेबद्दल 4 वाक्य देतील आणि बरोबर विधान ओळखायला लावतील. आता सगळ्याला माहित आहे 1924 ला स्थापना झाली आहे, पण आयोग मुद्दाम डेट देणार, लक्षात ठेवा. तर 20 जुलै 1924 ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली असं वाक्य आलं तर ते वाक्य बरोबर. कारण एक लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या इसवी सणाच्या पाठीमागे एखादी डेट देतात का, ती डेट 99.99% बरोबर असते. ती डेट आयोग कधी चुकीचं देत नाही. जरी तुम्हाला एखादी डेट माहीत नसेल आणि तुम्हाला त्या वाक्यामधलं सगळंच वाक्य पूर्ण माहीत आहे, फक्त डेटवर जेव्हा आपण येऊन थांबतो आणि ते आपल्याला माहीत नसतं, तेव्हा एक लॉजिक लावायचं की ते डेट बरोबर लिहून यायचं, कारण आयोग कधी ती डेट चुकीची देत नाही. 99.99% वेळा ही डेट बरोबर असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 20 जुलै 1924 ला बहिष्कृत हितकारणी सभा 1924 ला स्थापन झाली मुंबईमध्ये, लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दामोदर हॉलमध्ये मुंबईमध्ये सभा भरली, तिथे या सभेची स्थापना झाली. मग परीक्षेला क्वेश्चन विचारतात त्या संघटनेचे अध्यक्ष कोण होते. आता आपले मुलं डॉक्टर बाबासाहेब लिहितात, पण डॉक्टर बाबासाहेब अध्यक्ष नव्हते, त्याचे अध्यक्ष होते सर चिमनलाल सेटलवाड, लक्षात ठेवा. कार्यकारी अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर कार्यवाहक कोण होते, सीताराम शिवतारकर. आणि ब्रीदवाक्य होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक कार्यासाठी स्थापन केलेली ही पहिली संघटना, ज्या संघटनेला या वर्षी 100 वर्षे पूर्ण होतात आणि 2023च्या कंबाईनच्या मेन्सला सुद्धा याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यामुळे त्यांची कार्यकारिणी लक्षात ठेवा, अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, कार्यवाहक आणि ब्रीदवाक्य. नक्की परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि डेट मात्र किती आहे, 20 जुलै 1924, लक्षात ठेवा. त्यानंतर बेळगाव अधिवेशन. महात्मा गांधी ज्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले ते 1924चं असलेलं बेळगाव अधिवेशन. महात्मा गांधी एकदाच काँग्रेसच्या अधिवेशनाचे काय झाले, अध्यक्ष झाले, लक्षात ठेवा. त्या अधिवेशन बेळगावला भरवण्यात आलं होतं. ठीक आहे. त्यामुळे 1924च्या अधिवेशनाचे अध्यक्ष ते होते. कर्नाटक सरकारतर्फे डिसेंबरमध्ये बेळगाव या ठिकाणी अधिवेशनाची शताब्दी सुद्धा साजरी करण्यात आलेली आहे. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारू शकतात या अधिवेशनाबद्दल. त्यानंतर फक्त मृत्यूच मला बेळगावला येण्यापासून रोखू शकतो असं महात्मा गांधीजींनी 1916 ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, लक्षात ठेवा. त्यांचं नाव होतं गंगाधर देशपांडे, ज्यांना कर्नाटकाचा सिंह म्हणून ओळखलं जातं. त्यांना पत्राद्वारे त्यांनी लिहिलं होतं. प्रश्न विचारू शकतात की हे स्टेटमेंट महात्मा गांधींनी पत्राद्वारे कुणाला लिहिलं, तर गंगाधर देशपांडे यांना, लक्षात ठेवा. नंतर त्या अधिवेशनामध्ये सुरुवातीला एका व्यक्तीचं नाटक सादर करण्यात आलं होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं मामा वरेरकर. तर लक्षात ठेवा, मामा वरेरकर यांचं नाटक होतं, त्या नाटकाचं नाव होतं तुरुंगाच्या दारात. तर तुरुंगाच्या दारात हे नाटक त्या अधिवेशनामध्ये सुरुवातीला सादर करण्यात आलं होतं, कारण महात्मा गांधी नुकतेच येरवडा तुरुंगामधून काय आले होते, बाहेर आले होते आणि त्यांना 1924च्या अधिवेशनाचा अध्यक्ष पण करण्यात आलेलं. ठीक आहे. त्यामुळे तुरुंगाच्या दारात हे नाटक कोणाचं होतं, हा प्रश्न परीक्षेला पुढच्या काळात बनू शकतो. तर हा प्रश्न होता, हे याचं उत्तर असणार आहे मामा वरेरकर, लक्षात ठेवा. त्यामुळे मामा वरेरकर हे व्यक्ती महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनणार, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग अजून एक क्वेश्चन बनू शकतो, कोणता, महात्मा गांधीजी यांची राजकीय कारकीर्द नाटकाच्या रूपानं कोणी मांडली, लक्षात ठेवा. महात्मा गांधी यांची राजकीय कारकीर्द नाटकाच्या रूपानं मांडणारे व्यक्ती कोण होते, तर ते मामा वरेरकर होते, लक्षात ठेवा. त्यामुळे असा जरी प्रश्न आला तरी त्याचं उत्तर मामा वरेरकर असेल, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे प्रश्न विचारतील, एकदाच अध्यक्ष होते, त्यामुळे ते महत्वाचे आहेत. त्यानंतर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन HRA ह्या संस्थेला 1924ची संघटना स्थापना 2024 ला 100 वर्ष पूर्ण झालेत, म्हणून मग परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तेव्हा महात्मा गांधीजींनी असहकारचं जेव्हा मागं घेतली तेव्हा ही संघटना काही तरुणांनी स्थापन केली. त्यामध्ये 2 तरुण महत्वाचे होते, सचिंद्र सन्याल आणि रामप्रसाद बिस्मिल, लक्षात ठेवा. त्या दोघांच्या पुढाकारामधून ही संघटना स्थापन झाली. त्यामुळे रामप्रसाद बिस्मिल आणि सचिंद्र सन्याल यांनी 23 ला संघटना स्थापन केली. त्यांनी आपली प्लॅन 24-25 पासून एक्झिक्यूट केले, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यासाठी पंजाब, UP, बिहारच्या प्रांतामध्ये त्यांनी सगळ्या संघटन तरुणांचं उभा केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यात 1924 मध्ये मग ही संस्था कानपूर या ठिकाणी काय झाली, स्थापन झाली. 23 ला चर्चा झाली होती, 24 ला स्थापन झाली. तर प्रश्न विचारतील मुख्यालय कुठं होतं, तर मुख्यालय कुठं होतं, कानपूर. नंतर दुसरा प्रश्न असतो, HRA मध्ये काम कोण कोण करायचं, तर सचिंद्र सन्याल, रामप्रसाद बिस्मिल, योगेशचंद्र चटर्जी, चंद्रशेखर आझाद, भगवती चरण वोरा यांच्या शाखा उत्तर प्रदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी होत्या, आग्रा, अलाहाबाद, कानपूर, बनारस आणि लखनौ, लक्षात ठेवा. मग यांनी सुरुवातीला आयर्लंड मधल्या क्रांतिकार्याचा अभ्यास केला होता.
क्रांतिकार्य करायला पैसा लागत होता, पैसा नव्हता, म्हणून मग आयर्लंडमधल्या क्रांतिकार्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की सरकारी तिजोरी मधून पैसा आपल्याला मिळू शकतो, तेव्हा आपण सरकारी तिजोरी काय करायची, लुटायची, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी प्लॅन केला पुढं. तर तो प्लॅन होता कोणता, तर तो प्लॅन होता काकोरी कटाचा. पण HRA यांचं एक जाहीरनामा होता, लक्षात ठेवा, रिव्होल्युशनरी नावाचा. तर सचिंद्र सन्याल यांनी तो तयार केला होता, रिव्होल्युशनरी नावाचा जाहीरनामा, जो या आपल्याला संघटनेचा दिसतो. आणि मग काकोरी कटाचा प्लॅन केला. दिवस ठरला 9 जानेवारी 1925. आणि 9 जानेवारी 1925ला अशफाकुल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल या 2 क्रांतिकारकांनी तो प्लॅन तयार केला, ज्याच्यामध्ये 10 पेक्षा जास्त क्रांतिकारक सहभागी झाले. आणि लखनौ पासून शहाजनपूरला जाणारी जी रेल्वे होती ती काकोरी स्टेशनवर 10 मिनिटांसाठी थांबणार होती. ती रेल्वे तिथं आल्यानंतर थांबल्यानंतर आपण तिथला पैसा लुटायचा, हा विषय झालेला. आणि मग ठरल्याप्रमाणे तो दिवस आला. 9 ऑगस्ट 1925ला लखनौ पासून शहाजनपूरला जाणारी रेल्वे काकोरी स्टेशनवर 10 मिनिटांसाठी थांबली. आणि तिथून मग ती थांबल्यानंतर आपल्या क्रांतिकारकांनी तिथला सरकारी खजाना लुटला, ज्याच्यामध्ये आपल्याला 8,000 रुपये भेटले, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्त्वाचं ह्याचं नाव आता बदललंय. तर काकोरी लुटा असं त्याला म्हणायचं नाही, तर UP सरकारनं त्याचं नाव बदललं आणि नाव ठेवलं याला काकोरी ट्रेन ऍक्शन म्हणायचं, लक्षात ठेवा. त्यामुळे काकोरी ट्रेन ऍक्शन असं या घटनेचं आता काय ठेवलंय, नाव ठेवलं गेलेलं आहे. त्यामुळे ही घटना महत्त्वाची आहे. मग जेव्हा ही काकोरी ट्रेन सगळे तिथे लुटली गेली, लक्षात ठेवा, तेव्हा मात्र काय झालं, सरकारने याचं छापे धागेदोरे याची शोधायला सुरुवात केली. तेव्हा HRA ही संघटना होती, त्या संघटनेचे ज्या ज्या ठिकाणी मुख्यालय होते का तिथं छापा टाकला. सगळे पकडले गेले, लक्षात ठेवा. फक्त एक व्यक्ती तिथून निष्ठून पळून गेले, ते होते चंद्रशेखर आझाद. तर राज्यसेवा पूर्वला 2022ला प्रश्न होता, चंद्रशेखर आझाद निष्ठून पळून गेले तर भगतसिंगांना कुठं भेटले, तर ते दिल्लीमध्ये भेटले होते, लक्षात ठेवा, फिरोजशाह कोटला मैदानावर. पुढे मग HRAचं स्ट्रक्चर बदललेलं. त्यातून 1928ला हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी नावाची संघटना आली, ठीक आहे. पण सहभागी सदस्य काकोरी कटामध्ये रामप्रसाद बिस्मिल होते, राजेंद्र लाहिरी, अशफाकुल्ला खान, चंद्रशेखर आझाद, सचिंद्र बक्षी आणि केशव चक्र होते. पण या सगळ्या क्रांतिकारकांचा बचाव करण्याचं काम कोणी केलं होतं, गोविंद वल्लभ पंत या वकिलांनी केलं होतं, लक्षात ठेवा. पण त्यांचा बचाव काही होऊ शकला नव्हता. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारतील, काकोरी कटामध्ये खालीलपैकी कोणाला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे, तर काकोरी कटामध्ये 4 लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, ठाकूर रोशन सिंग आणि राजेंद्र लाहिरी. त्यातलं एक व्यक्ती महत्वाचे, लक्षात ठेवा, कोणते, अशफाकुल्ला खान. कारण ते पहिले मुस्लिम क्रांतिकारक आहेत ज्यांना काकोरी कटामध्ये किंवा या कटामध्ये क्रांतिकार्यामध्ये काय देण्यात आली, फाशी देण्यात आली. हा 2023च्या कंबाईन मेन्सला काय होता, प्रश्न होता, लक्षात ठेवा. त्यामुळे अशफाकुल्ला खान हे व्यक्ती महत्वाचे. पण हे काकोरी कटामध्ये ज्यांना फाशी दिली गेली ते सगळेच लोक महत्वाचे, ज्यांच्यावर प्रश्न विचारतील. सचिंद्र सन्याल आणि सचिंद्र बक्षी यांना जन्मठेप दिली. जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना सचिंद्र सन्याल यांनी बंदी जीवन नावाचं काय लिहिलं, पुस्तक लिहिलं, लक्षात ठेवा. त्यामुळे बंदी जीवन नावाचं पुस्तक कोणाचं होतं, हा परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. तर सचिंद्र सन्याल यांचं लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ही घटना आपल्याला सांगता येते. त्यानंतर 100 वर्ष पूर्ण झालेली अजून एक घटना कोणती, मुडीमन समिती, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्त्वाचं मुडीमन समिती 1924ला स्थापना आहे. मुडीमन कमिशन का आलं होतं, 1919च्या कायद्याचं त्यांना मूल्यमापन करायचं होतं आणि स्वराज्य पार्टीनं सरकारवर केंद्रात दबाव आणला होता, म्हणून सरकारला मुडीमन कमिशनची स्थापना करावी लागली होती. तर मुडीमन कमिशनचा उद्देश काय होता, हा परीक्षेला क्वेश्चन आला होता. 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करणं. मग मूल्यमापन करत असताना सर अलेक्झांडर मुडीमन यांच्या अध्यक्षतेखाली ते मुडीमन कमिशन नेमलेलं. तर याच्यामध्ये 4 भारतीय नेते होते, लक्षात ठेवा, सदस्य होते. शिवास्वामी अय्यर, RP परांजपे, तेजबहादूर सप्रू आणि मोहम्मद अली जिना. यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो, ते 4 मेंबर कोण होते आणि त्यांचा उद्देश काय होता. आणि मग मुडीमननं गव्हर्नमेंटला रिपोर्ट दिला आणि रिपोर्ट देताना सांगितलं 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करायचं आहे ना, तर आपल्याला एखादं रॉयल कमिशन आणायला पाहिजे. म्हणून रॉयल कमिशन याचा अर्थ शाही आयोग आपण स्थापन करावा. म्हणून पुढे जाऊन 1927ला सरकारने कमिशन आलं होतं, त्या कमिशनचं नाव होतं सायमन कमिशन. याचा अर्थ सायमन कमिशन कुणामुळे आलं, तर मुडीमन कमिशनमुळे आलं. आणि याच घटनेला यावर्षी 100 वर्ष पूर्ण झालेत, त्यामुळे मुडीमन कमिशन महत्वाचं आहे. प्रश्न विचारतील, हे पण सगळी माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर ली कमिशन, लक्षात ठेवा.
ली कमिशनची स्थापना 1923 ला झाली आहे, पण त्यांनी रिपोर्ट मात्र आपला दिला होता 1924 ला, त्यामुळे 100 वर्ष पूर्ण झालेत, प्रश्न विचारू शकतात. तर सिव्हिल सर्व्हिसेससाठी हा आयोग नेमला होता, त्याचे अध्यक्ष लॉर्ड ली नावाचे व्यक्ती होते, म्हणून त्याला ली कमिशन असं म्हणतात. त्यांनी शिफारस केली होती. लोकसेवा आयोगाच्या स्थापनेची शिफारस ही ली कमिशनची आहे. त्याच्यामध्ये 40% सदस्य ब्रिटिश असावे, 40% नोकरदार प्रशासकीय असावे आणि राहिलेले 20% जे आहेत का ते प्रांतीय सेवांमधून त्यांची निवड करावी, असा रिपोर्ट त्यांनी गव्हर्नमेंटला दिला होता. लक्षात ठेवा. 1 ऑक्टोबर 1926 ला पहिल्यांदा लोकसेवा आयोग स्थापन झाला, ज्याचे अध्यक्ष सर रॉस बार्कर नावाचे व्यक्ती होते. लक्षात ठेवा. त्यामुळे ली कमिशनवर प्रश्न विचारला तर ही माहिती आपल्याकडे असायला पाहिजे, त्यासाठी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे घटना जास्त आहेत, त्यामुळे तुम्हाला वाटेल की फास्ट, पण लेंथ जास्त होते लेक्चरची, म्हणून त्या घटना तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर रमाबाई रानडे 1862 ते 1924, कारण त्यांना 100 वर्ष त्यांच्या पुण्यतिथी लक्षात ठेवा 100वी, म्हणून परीक्षेला त्यांच्यावर क्वेश्चन विचारतील. 1922 ला पंडिता रमाबाई यांची पुण्यतिथी होती, म्हणून 2022च्या कंबाईनला प्रश्न आले. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांची सुद्धा 1922 ला पुण्यतिथी होती, मग त्यांच्यावर प्रश्न आले. पण रमाबाई रानडे यांची सुद्धा पुण्यतिथी 100वी 1924 2024 ला आहे, तर प्रश्न विचारतील. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं रमाबाई रानडे ह्या न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी होत. लक्षात ठेवा. रानडे यांच्या कार्यामध्ये रमाबाई रानडे यांचं सुद्धा योगदान आहे. पण 1904 ला अखिल भारतीय महिला परिषद भरली होती, त्याच्या अध्यक्षा रमाबाई रानडे होत्या. लक्षात ठेवा. त्यानंतर हिंदू लेडीज सोशल क्लब स्थापन केला होता मुंबईमध्ये 1894 ला, त्याच्या संस्थापक सुद्धा रमाबाई रानडे होत्या, ज्याच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी काम केलं. स्त्रियांसाठी अभ्यास वर्ग शिकवणीचं काम त्या करायच्या. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये एक महिला होत्या मोतीबाई ठाकर असे श्रीमती, तर त्यांच्यासोबत मराठी आणि गुजराती वर्गात सुधारणा करण्याचं काम हे रमाबाई रानडेंनी त्यांच्यासोबत केलेलं आपल्याला दिसतं. लक्षात ठेवा. त्यानंतर 1908 ला सेवा सदनची काय झाली होती स्थापना, त्याची सुद्धा शाखा पुढे 1909 ला त्यांनी पुण्यामध्ये काढलेली आपल्याला दिसते. लक्षात ठेवा. पुण्याच्या येरवडा तुरुंगाच्या त्या मानद अधीक्षक होत्या. मानद अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी तिथल्या कैद्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडली होती. तिथल्या कैद्यांना शिक्षण देण्याची त्यांची भूमिका होती. अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी शिक्षण दिलेलं तिथं. नंतर त्यांचं आत्मचरित्र होतं आमच्या आयुष्यातील काही आठवणी. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे, रमाबाई रानडे. पण माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचं आहे, तर माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं आहे. लक्षात ठेवा. आणि माझ्या आठवणी फक्त एवढंच पुस्तक कोणाचं आहे, तर माझ्या आठवणी हे पुस्तक कोणाचं आहे, तर हे पुस्तक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं पुस्तक आपल्याला दिसतं. लक्षात ठेवा. पण आमच्या आयुष्यातील काही आठवणी पुस्तक कोणाचं आहे, रमाबाई रानडे. एवढंच नाही तर कैसरे हिंद हा पुरस्कार सुद्धा त्यांना सरकारनं दिला. लक्षात ठेवा. कारण महिलांसाठी केलेलं काम, त्यामुळे त्यांना तो पुरस्कार भेटला. त्यानंतर वायकोम मंदिर सत्याग्रह. वायकोम मंदिर सत्याग्रह 1924 ला झाला होता, 2024 ला त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. पण महाराष्ट्रातून एकमेव समाजसुधारक होते ज्यांनी वायकोम सत्याग्रहामध्ये भाग घेतला होता, त्यांचं नाव काय, तर त्यांचं नाव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. हा परीक्षेला क्वेश्चन आला होता की महाराष्ट्रातून तिथं भाग घेणारे समाजसुधारक कोण आहेत, तर महर्षी वीरा शिंदे. लक्षात ठेवा. त्यामुळं 1924 ते 1925 या काळामध्ये तो सत्याग्रह तिथं चाललेला, कारण त्या मंदिरात तिथं वायकोम या ठिकाणी मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना जाऊ द्यायचं होतं, पण तिथले असणारे जे काही लोक होते का ते जाऊ देत नव्हते. त्यासाठी सुरू झालेली मंदिर प्रवेशाची काय होती, चळवळ होती. लक्षात ठेवा. त्यामुळे त्रावणकोर केरळ साम्राज्यामध्ये हा सत्याग्रह झालेला. वायकोम मंदिराच्या सार्वजनिक वातावरणात तिथं प्रवेश करू द्यायचा होता अस्पृश्य लोकांना, पण तिथल्या काही स्पृश्य लोकांनी बंदी घातलेली, म्हणून सत्याग्रह झाला होता. तर रस्त्यावरून मंदिरात जाण्याचा जो मार्ग होता त्याच्यासाठी तिथं लढा उभा केला होता, आणि त्या लढ्याचं नेतृत्व करणारे टी.के. माधवन, पेरियार रामास्वामी, के. केल्लप्पन आणि के.पी. केशव मेनन हे लोक होते. पण ह्या सगळ्या सत्याग्रहामध्ये महाराष्ट्रातून तिथं कोण गेलं होतं समाजसुधारक, हा एकमेव प्रश्न विचारलेला, तर ते व्यक्ती म्हणजे महर्षी वीरा शिंदे आपल्याला सांगता येते. लक्षात ठेवा. त्यामुळे वायकोम सत्याग्रहामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेऊन तिथल्या लोकांना तो अधिकार मिळवून दिला. त्यानंतर समता सैनिक दल 24 सप्टेंबर 1924 ला डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापन केलेलं आपल्याला दिसतं. लक्षात ठेवा. समता सैनिक दलाच्या माध्यमातून तिथं प्रश्न सोडवायला सुद्धा त्यांनी प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे महाडला परिषद भरली होती, तिथंच हे समता सैनिक दल त्यांनी काय केलं होतं, स्थापन केलं होतं. प्रश्न विचारतील कारण 100 वर्ष पूर्ण होत आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प 1924 ला मांडायला सुरुवात झाली होती, 2024 ला त्याला 100 वर्ष पूर्ण होताना दिसतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेचे जे बजेट आहे हे सरकारी मालकीच्या भारतीय रेल्वेचे आर्थिक विवरणपत्र होतं.
ते रेल्वे मंत्री संसदेमध्ये काय करतात, सादर करतात, लक्षात ठेवा. तर 2016 पर्यंत प्रत्येक वर्षी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या काही दिवस आधी रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला जायचा, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्त्वाचं, मोदी गव्हर्नमेंटनं 2016 पासून रेल्वे आणि सामान्य अर्थसंकल्पाच्या विलिनीकरणाला काय दिली होती, मंजुरी दिली होती, लक्षात ठेवा. आणि 92 वर्षाची चालू असलेली ही जी प्रथा आहे का, ही प्रथा तिथं काय झाली, बंद झाली. त्यानंतर 1921 मध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये रेल्वे अर्थशास्त्रज्ञ होते विल्यम ॲकवर्थ नावाचे, लक्षात ठेवा. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती आणि त्यानुसार रेल्वेची पुनर्रचनाची त्यांनी स्ट्रक्चर तिथं उभा केलेलं, रेल्वेची पुनर्रचना केली होती त्या समितीच्या शिफारशीनुसार. मग 1924 मध्ये अर्थसंकल्प पहिल्यांदा रेल्वेचा काय झाला होता, सादर झाला होता, लक्षात ठेवा. तर 2016 पर्यंत ही प्रथा काय होते, कंटिन्यू चालू होती. पण स्वतंत्र भारतासाठीचा पहिला अर्थसंकल्प 20 नोव्हेंबर 1947 ला जॉन मताई यांनी सादर केला होता. परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, पहिला अर्थसंकल्प सुरुवात झाली होती 100 वर्षापूर्वी, 2016 ला ही प्रथा बंद झाली, लक्षात ठेवा. मग 100 वर्ष पूर्ण होत आहे तर प्रश्न विचारतील. त्यानंतर शेवटचा रेल्वे अर्थसंकल्प सुरेश प्रभू यांनी 2016 ला मोदी गव्हर्नमेंटच्या काळामध्ये रेल्वे मंत्री असताना त्यांनी सादर केलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. पण पहिल्या महिला कोण होत्या रेल्वे मंत्री ज्यांनी अर्थसंकल्प रेल्वेचा सादर केला, तर त्या व्यक्ती आपल्याला ममता बॅनर्जी दिसतील, लक्षात ठेवा. 1999च्या काळामध्ये त्या रेल्वे मंत्री असताना आपल्याला दिसतील. एवढंच नाही तर रेल्वे अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला सुद्धा ठरलेल्या आपल्याला दिसून येतील. 2000 साली त्यांनी त्या पहिल्या महिला ठरल्या, लक्षात ठेवा. मग 1924चा ते ॲकवर्थ समिती होती, ज्याला 2024 ला 100 वर्ष पूर्ण होतात, म्हणून रेल्वेच्या अर्थसंकल्पाबद्दल विचारतील. त्यामुळे परीक्षेला हे पण करून जावा, जे की परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर रंपा उठाव 1922 ते 24च्या काळामध्ये आंध्र प्रदेशमध्ये झालेला रंपा उठाव होता, ज्याचं नेतृत्व अल्लुरी सीताराम राजू नावाच्या व्यक्तीने केलं होतं. महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर कोया जमातीनं सुद्धा उठाव केला होता 1924 ला, तो सुद्धा आंध्र प्रदेशमध्येच होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हे सगळे उठाव महत्त्वाचे आहेत, ज्यांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे परीक्षेला त्यांच्यावर काय विचारतील, क्वेश्चन विचारतील. त्यानंतर 1923-24 साली निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीमध्ये प्रादेशिक लेवलला जे गव्हर्नमेंट स्थापन करण्यात आलं होतं त्याचे प्रमुख कोण होते, हे सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. स्वराज्य पार्टी अंतर्गत हे सगळे मुद्दे येतात, जे स्वराज्य पार्टी बघताना तुम्हाला याचा अभ्यास करता येईल, लक्षात ठेवा. त्यामुळे कलकत्त्याचे महापौर कोण बनले होते, तर CR दास होते. कलकत्त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होते, सुभाषचंद्र बोस होते. बॉम्बे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कोण होते, विठ्ठलभाई पटेल होते. अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष कोण होते, वल्लभभाई पटेल होते, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्त्वाचं पाटणाचे कोण होते, तर राजेंद्र प्रसाद होते. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या भागामध्ये गव्हर्नमेंट स्थापन केले होते, त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांनी तिथं काय केलं होतं, काम केलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. अलाहाबादचे कोण होते, तर अलाहाबादचे वल्लभभाई पटेल होते. त्यामुळे अशा पद्धतीने हे सगळे लोक जे की महत्त्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला काय विचारतील, क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. त्यामुळे प्रमुख आणि ती नगरपालिका यांच्यावर प्रश्न असतो, 100 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 75 वर्ष पूर्ण झालेल्या घटना, लक्षात ठेवा. तर 26 जानेवारी 1950 ला आपण प्रजासत्ताक दिन पहिला साजरा केला होता. तर लक्षात ठेवा त्या प्रजासत्ताक दिनाला सुद्धा 100 वर्ष, आपलं 75 वर्ष काय होत आहेत, पूर्ण होत आहेत. त्यामुळे 26 जानेवारी 1950 ला घटनेची स्वीकृती आणि ते प्रजासत्ताक दिनाबद्दलची सगळी माहिती, पहिला स्वातंत्र्य दिवस कधी कुठं साजरा केला, हे सगळं काम, हे सगळं अभ्यासाचा पण करून ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाला सुद्धा किती वर्ष पूर्ण होत आहेत, 75 वर्ष, तर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. पण ह्या घटना बऱ्यापैकी इकॉनॉमिकशी संबंधित आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे इकॉनॉमिकचा अभ्यास करताना तुम्हाला याचा अभ्यास करता येईल. त्यामुळे या घटनेचं आपण स्पष्टीकरण घेणार नाही. इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास करताना तुम्हाला या सगळ्या घटना येतील, फक्त त्या घटनेचा तुम्ही अभ्यास करा. राष्ट्रीय उत्पन्न समिती, पुणे विद्यापीठ, RBIचं राष्ट्रीयकरण, पहिला अवमूल्यन आणि बँकिंग विनिमय कायदा, ह्या सगळ्या गोष्टी इकॉनॉमिकशी संबंधित आहेत. त्यामुळे मते सर तुम्हाला सांगतील किंवा मते सरांच्या लेक्चरमध्ये या गोष्टी येतील, त्याचा तिथं व्यवस्थित काय करा, अभ्यास करा, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 200 वर्षापासून 75 वर्षापर्यंतच्या ज्या की इतिहासामधल्या महत्त्वाच्या घडामोडी, ज्यांच्यावर प्रत्येक परीक्षेला क्वेश्चन असतो, काही क्वेश्चन ह्या अँगलनं सुद्धा येतात, त्यामुळे ह्या अँगलनं सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हा लेक्चर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा नक्की करा. आपल्या विद्यार्थ्यांमित्रांपर्यंत हे लेक्चर पोहोचवा. धन्यवाद.